धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घर जावे खुंटी लटके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घर जावे खुंटी मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी येथे उपकारासाठी आले घर जावे खुंटी विठाला विठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरिकाय दातु मुनींद्र हि समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परमधाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार्तियं देवदेवं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम कलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलाकंक तेजोधिका मोधिवक्रम कलानिशवादापनोदार्ह दक्ष समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं रणेकृष्ण विवसु संवाद भूतुर्गीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृतनिर्मिताय न च प्राकृतोक्त्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राधा मेरे स्वामिनी मय राधे चिकोदास जन्म जन्म मोहिती जियो श्री वृंदावन कुवास श्री गुरु चरण सरोजिन जे निज मनु मुकुरु सुधारी बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिकै सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरबु कलेस विकार मस्त कहे पाया
चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरू. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडेला अभंग. इच्छावद जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय झिजवणारे वितराग संपन्न ब्रह्मस्वरूप जगाचे मायबाप दीन वत्सल दया शुंदू करुणावंत सर्व भूत हितरतः संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव जगद्गुरु तुकोबराय यांचा साधा सोपा भौतिकांच्या परिचयाचा 4 चरणाचा दिलक्या पद्धतीचा अभंग सेवेसाठी मिळाला आहे. विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय संतांचं कार्य आणि स्वरूप लक्षण प्रतिपादन करत आहे. सेवेला आरंभ करण्या अगोदर 1 मिनिटाचा पर्याय तो म्हणजे असा. आराध्य दैवत श्री मनकामेश्वर भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने दत्तात्रय भगवंताच्या अनुसय मातेच्या पवित्र अशा प्रांगणामध्ये गुरुनाम गुरु सद्गुरु भगवान गिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने प्रेरणास्थान श्री हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज पावडीवाडेकर यांच्या मार्गदर्शनाने तसेच आमचे पंढरीचे वारकरी सदाबुवा यांच्याही महाराज उपस्थितीमध्ये गोड असे या ठिकाणी सप्त्याचं आयोजन आहे. आणि आज सप्त्याचा 6वा दिवस आणि 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा ही अज्ञान पामर बालकाकडे आलेली आहे. सर्व गावकऱ्यांच्या या अनुसरून 5वा आहे का 5वा दिवस आहे. होते कधी कधी वयानुसार आता ध्यानात राहणार आता काय काय. ज्यांची इथं 7 दिवस उपस्थिती आहे ते म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक आमचे गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण एकनाथ गुरुजी पौळ फरखंडेकर. काकांनी मला फोन केला आणि इथे येण्याचा योग प्राप्त झाला. ज्यांच्या रसाळवाणीतून आपण सुंदर अशी पहिली चाल ऐकली ते म्हणजे आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद रामदादा जगताप यांच्यासाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. त्यांच्या पाठीमागे गोड अशी ज्यांनी साथ केली श्री हरिभक्तपरायण संगीत विशारद आमचे गुरुबंधू पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पांडुरंग महाराज भिशे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पलीकडे माझा पुतण्या श्री हरिभक्तपरायण साईनाथ महाराज माझा पुतणे काकाकडे शिकायला आहे. आणि या साईडला उपस्थित असलेले श्री हरिभक्तपरायण आमचे अमर भैया या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. पकवाचा ज्यांची गोड अशी साथ आहे संगीत विशारद मृदंग विशारद श्री हरिभक्तपरायण मंदाजी गुरुजी धसाडीकर या ठिकाणी उपस्थित त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. या साईडला आपल्या गावचं भूषण आता नवदीप मारी महाराज जे तरुण पकवाज वादक आहेत. थोड्या दिवसामध्ये आपल्या परिसरामध्ये एक उगवता तारा म्हणायला काही हरकत नाही. आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये महाराजांनी अध्ययन केले आणि अध्ययन करत आहेत ते आमचे ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज हे गावचे भूषण आहेत. या दोन्ही मुलांसाठी एकदा जोरदार अशा टाळ्या वाजवा. आणि यांच्याविषयी टाळ्या वाजवण्यापेक्षा यांच्या आईवडिलांसाठी टाळ्या वाजल्या तर आणखी विशेष होईल. कारण का सध्या कलियुगात आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक माणसाला आपला मुलगा डॉक्टर व्हावा ही इच्छा आहे. आपला मुलगा इंजिनियर व्हावा ही इच्छा आहे. पण एकाही माणसाला असं वाटत नाही की माझा वारकरी मुलगा व्हावा आणि वारकरी संप्रदायाचा पाईक व्हावा असं वाटत नाही. म्हणून आमच्या त्र्यंबक दादासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि 2 मुलं एवढ्या गरिबी परिस्थितीतून महाराज व्यंकटराव व्यंकटराव त्यांचं नाव आहे. आणि व्यंकटराव दादांनी एवढे 2 मुलं महाराज काकांच्या स्वाधीन केलेले आहेत. आणि काकांच्या स्वाधीन जेवढे काही मुलं झालेले आहेत त्यांचं आयुष्य उज्ज्वल झाले. स्वतःच्या पायावरती ते पर उभा टाकलेत. कारण का आमचा सुद्धा हात आमच्या आईवडिलांनी वयाच्या 6व्या वर्षी काकांच्या हातात हात दिल्यामुळं आज इथं गादीवर उभा टाकून महाराष्ट्रामध्ये कथा करण्याचं सद्भाग्य माझ्या जीवनात प्राप्त होतंय. कारण का माझी सुरुवात एकनाथापासून झाली शेवट एकनाथापाशी झाला आहे की नाही महाराज. उमरचे मठाधिपती त्यांच्याजवळ आता सानिध्यामध्ये मी आहे. पण काकाचं माझ्यावर प्रेम आहे. गावातील सर्व माता भगिनी पुरुष मंडळ आबाबद तरुण मंडळ सर्व उपस्थित आहेत. बहुतांश माता भगिनी जास्त उपस्थित आहेत. ज्यांची यूट्यूब चॅनल समोर आहेत
ते म्हणजे लाडका नामा यूट्यूब चॅनल आमचे राजा पाटील वडजे यांचं यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईबर करायचं आहे, व्हिडिओ लाईक करायचे, कमेंट करायचे, शेअर करायचे. हे आजचं कीर्तन पुन्हा पुन्हा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ते म्हणजे लाडका नामा यूट्यूब चॅनल आहे, ते चॅनल आपण सबस्क्राईबर करायचं आहे. काही लक्षात राहत नसेल तर इंस्टाग्राम आय डीला शंकर महाराज लोंढे नाव टाका आणि फॉलो करा. बाकीचे व्हिडिओ बघण्यापेक्षा आणि बाकीचं लोकांना महाराज उगं फॉलो करण्यापेक्षा मला फॉलो करा, मोठं करा ना थोडं आपल्या माणसाला, आहे का नाही महाराज. त्याच्यामुळं सगळ्यांनी आय डीवर नाव टाका शंकर महाराज लोंढे, सगळ्यांनी फॉलो करा. फॉलोस वाढले म्हणजे दुसरं काय नाही, जी टॉकीज चॅनलवर ते जे काही निवड होते असते ना, लोकप्रियता या महाराज लोकांना किती आहे, त्याचा TRP किती वाढतो हे त्यांना महत्त्व आहे पाटील. आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याची गरज आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॉलो करा अशी विनंती करेल. गोड अशी त्यांची सिस्टीम आहे, ते म्हणजे आमचे श्रीकृष्णा साऊंड सर्व्हिस यांनाही कोटी कोटी धन्यवाद आहेत. दुपारच्या सत्रामध्ये ज्यांच्या रसाळीतून आपण कथा श्रवण करतात ते म्हणजे कृष्ण महाराज दस्तापूरकर यांच्या रसाळीतून आपण महाराज गोड अशी कथा श्रवण करत आहेत. गोड असं निवेदन आहे. माझ्याकडे अगदी कमी वेळ आहे, कमी वेळामध्ये जास्त कीर्तन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वेळेच्या पुढे अजिबात कीर्तन करणार नाही. कमी वेळामध्ये जास्त सुंदर असं कीर्तन करायचंय, तुम्हाला कीर्तन ऐकायचंय. आता एकच विनंती आहे, आता येणाऱ्या माता भगिनीला विनंती आहे, पुढे येऊन बसू नका. आत्या बोल नका, आता तिला इकडे बघ माझ्याकडे, आत्या माझ्याकडे बघू, बोल नका आता तिला. आली उशिरा ना आता सुरी करायला लागली. आता बोल नको तिथं आता कोणी. आता पाठीमागं आलेले पाठीमागं बसून घ्यायचे. सगळ्याला आवाज क्लिअर आला ना, तिकडं पलीकडे क्लिअर आवाज आला सगळ्यांना. ओके चला आता कीर्तनाला सुरुवात झाली. अजिबात कीर्तनातून कोणी उठायचं नाही. कीर्तनात बसल्यानंतर आपापसात एकमेकाच्या कानात कोणी बोलायचं नाही. घरचं कसलंही टेन्शन असलं तरी आपल्या फेसवरती, आपल्या चेहऱ्यावरती अजिबात टेन्शन दिसू द्यायचं नाही. माता भगिनी कोणाला 1500 पडले असतील, कोणाला पडले नसतील KYC करून घ्या, पडतील. पण कीर्तनात बसल्यानंतर मनकेश्वर भगवंताच्या कामेश्वर भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये आहोत, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि मी 2 तास तुम्हाला किती टाळ्या वाजून भजन करा म्हटलं तरी अजिबात कोणी भजन करायचं लागला मेळा. आता विठ्ठल दादा थोडा आवाज वाटायला लागला थोडा. ऐका लक्षपूर्वक ऐका राजू. आणि महाराज लक्षपूर्वक ऐका. तुकोबरा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत, तुकोबरा म्हणतात या जगतामध्ये धन्य जीवन कोणाचं आहे, या जगतामध्ये धन्य जीवन त्यांचं आहे ज्यांनी या जगतामध्ये ओतप्रोत अशी दया दाखवली आहे, त्यांचं जीवन धन्य आहे. या जगतामध्ये परिभ्रमण केलं, निरीक्षण जर केलं तर अनेक जीवन पाहायला मिळतात. थोडं शांत बसा, बोलू नका तुम्ही. तू आता गुन्हा बसशील म्हणून तुमची मला गरज आहे. तुम्ही फक्त माड्या घाला आणि एकमेकाला बोलू नका. ते हातात काय रे ठेव खालते, जावाय ठेव खालते. हसू नको, ते ठेवा आधी. माझ्याकडे बघा, एकमेकाला बोलू नका कानात. आता बोललं की बघा कानात उडी मारतो बरं. अजिबात कोणी बोलायचं नाही. ते बारक पाठी मग तोंड लावायचं, अजिबात बोलू बघ. तू जास्त बोलला कोटवाला. मी आलो तर तुझ्याकडे बघा. घरचे लेकरं ताप देत मी इथं आलो. विठ्ठल ऐका. या जगतात परिभ्रमण केलं तर काही जीवन आपल्याला पाहायला मिळतात. ते पहिलं जीवन आहे धिक जीवन, दुसरं जीवन आहे निंदे जीवन, तिसरं जीवन आहे स्तुत्य जीवन, चौथं जीवन आहे धन्य जीवन. 4 जीवन आहेत. लक्षपूर्वक ऐका. पहिलं जीवन आहे धिक जीवन. या जगतामध्ये धिक जीवन कोणाचं आहे, त्याच्या जीवनाला किंमत नाही, असं जीवन कोणाचं आहे. तर चंद्रशेखर महाराज पाठामध्ये सांगतात आम्हाला, तर ज्या माणसानं आयुष्यात कधी परमार्थ केला नाही, कधी वारी केली नाही,
कधी देवाचं दर्शन केलं नाही, संतांचं गुरुची पूजा कधी केली नाही, आणि महाराज आयुष्यामध्ये त्यानं वाचेला प्रभूचं नाम येऊ दिलं नाही, अशांचं जीवन धिग्गतेचं आहे. विठ्ठल ऐका, धिग्जीवन कोणाचं आहे? तर विषय आणि पामर माणसाचं जीवन धिग्ग जीवन आहे. पहिलं जीवन आहे पामर माणसाचं. त्या पामर माणसाचं राहणं, बोलणं, वागणं सगळं महाराज धिग्गतेच आहे. त्या माणसाला कोणी किंमत देत नाही. पामर कोणाला म्हणतात? पामर ऐका, पामर कोणाला म्हणतात? जो स्वेर आचारानं विषयाचा उपभोग घेतो त्याला देव मान्य नाही, त्याला संत वाक्य प्रमाण मान्य नाही, आणि त्याच्या मनामध्ये फक्त आणि फक्त विशेष सुख घेणं माहिती आहे, याला पामर असं म्हणतात. अर्थात याला पाखंडी असं म्हटलं जातं. याला देव मान्य नाही, या देहाला देव म्हणतो. देह तो देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. काय? मरण ते मुक्ती पटेल. या देहालाच काय म्हणायचं? देव म्हणायचं. भोजनालाच भक्ती म्हणायचं. मरण हे मुक्ती पाखंड्याची. आशांचं जीवन कसं आहे? धिग्गतेचा. काही जीवनाला उपयोग नाही. ज्याच्या मुखाला देवाचं नामचिंतन आहे त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही. धिक्कुलम धिक कुटुंबंच धिक ग्रामम धिक सुतंच धी आत्मानम धिक शरीरंच श्री केवलम परांगमतम. विठ्ठल ज्याच्या मुखाला देवाचं नामचिंतन आहे त्याला किंमत नाही. धिक्कुलम त्याच्या कुळाचा धिक्कार, धिक कुटुंबांच त्या कुटुंबाचा धिक्कार, धिक ग्रामम त्याच्या गावाचा धिक्कार, धिक सुतंच धी त्याच्या मुला बाळाचा धिक्कार नाही, त्याच्या गावाचा धिक्कार, त्याच्या घराचा धिक्कार, त्याच्या शरीराचा सुद्धा धिक्कार म्हणतायत ज्याच्या मुखाला देवाचं नामचिंतन नाही. तुकोबाराने एक अभंग टाकला. तुकोबाराने सांगितलं 8 प्रकारच्या लोकांचं जीवन या जगतामध्ये धिग्गतेच आहे. पहिलं जीवन आहे जो व्यक्ती बाईच्या अधीन आहे. दिग्गजीने त्याचे बाईले आधीन, जिने बाईले अधीन परलोकी मान नाही दोन्ही. त्या माणसाला कुठंच मान मिळत नाही. चला ना बघा, एखाद्या वट्यावर 4-5 जण असे बोलत बस आणि तेवढ्यामध्ये एक वाटसरू तिथं यावं, त्यांची चर्चा ऐकत आहे आणि चर्चा ऐकून म्हणते काय बोलायला र? ते म्हणते काय नाही रे, असं असे नियोजन करावं म्हणतो, हे असं करावं ते तसं करावं. त्यांचं बोलणं ऐकत नाही, चलत आलेलं त्यांच्या पुढे येऊन शहाणपण शिकवते. त्याला म्हणते नाही र, असं करू नका, असं करा, असं करू नका, तसं करा. ती असं त्यांना शहाणपण शिकवते. तिथं बसलेली मंडळी महाराज विचार करतात. आम्ही 1 तास झाले विचार करतो, ही आता येऊन शहाणपणा सांगायला. त्यांना आहे तोपर्यंत त्याचं ऐकतात आणि ते निघून गेले की एकमेकाला चर्चा करतात. इथे येऊन शहाणपणा सांगायला याच्या घरची. बोला 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 बोला, मला पुढं कीर्तन करायचं आहे. चला चला, इथे येऊन शहाणपणा सांगायला याच्या घरची. कोणीच बोलणार तर सगळे संन्यासी आहेत का हो गुरुजी? तुला काय माहित आहे? तोंड करून बायको म्हणालास, तुला काय माहित आहे बायकोचा इंगा? ज्या माणसाला बायको चहा देत नाही, इथे येऊन शहाणपणा सांगायला
तुकोबारा म्हणले महाराज इथे जर लोक त्याला किंमत देत नसतील तर तिथं त्याला कशी किंमत मिळेल. जयाचे ऐक धड नाही तया ते परत्र पोससी काही. लोक त्याला कुठे किंमत देणार आहेत. अशा माणसाचं जीवन धिक्कतेच आहे. दुसरं जीवन आहे निंद जीवन आहे. निंद जीवन कोणाचं आहे. विषय माणसं जी आहेत ते निंद जीवनामध्ये येतात. त्यांना एकच माहित असते महाराज, कथा कीर्तन अन्नदान नामचिंतन वारी समाधी सोहळा अजिबात काही माहित नाही. फक्त त्यांना एकच माहित आहे, खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और सो जाएंगे. वाह, खाएंगे पिएंगे लेंगे ऐश करेंगे और पाटील देखो ते पोरं हुशार आहे, टॅलेंट आहे, 5Gच आहे सगळे. त्या पोराच्या नादाला जास्त लागायचं नाही. बरं मी त्या पोरा दोघाला शांत का बसवलो रामभाऊ, ते लई लहान आहेत म्हणून म्हणलो. बरं थोडी मोठी असली ना पोराला मी नादाला लागत नाही. थोडं मोठं पोरग होतं महाराज एका कीर्तनामध्ये, त्याला मी असंच म्हणलं गुणानं बस. तर कीर्तनापर्यंत काका गुणानं बसलो आणि आरती झाल्यावर बाहेर गेलो आणि दगड हातात घेतलं. मला ये दगड तुला बाहेर आता मंडपाच्या तुला दाखवतो म्हणे. ते लहान लहान लेकर आहेत म्हणून मी काही मोठ्यानं बोलत असतो. मी वजन टाकायला माणूस बरोबर आहे पण मी वय बघून बोलत असतो. त्याच्यामुळे भैया मी जेवढं बोलत तेवढंच बोला, बाकीचं काही बोलू नका. एक्स्ट्रा बोलू नका, फक्त लक्षपूर्वक ऐका. आता चला, ज्याच्या जीवनामध्ये काही त्याला अन्नदान माहित नाही, पोथी पुराण माहित नाही, फक्त आणि फक्त नित्य उठून या खावयाची चिंता, अशांचं जीवन कसं आहे. निंदतेचं जीवन आहे. तिसरं जीवन आहे ते स्तुत्य जीवन. स्तुत्य जीवन म्हणजे साधकाचं आहे. त्या साधकाचं वागणं, साधकाचं बोलणं, साधकाचं चालणं सगळं हे महाराज वर्णनीय असतं. स्तुत्य जीवन असतं ते साधकाचं जीवन आहे. आणि या जगतामध्ये धन्य जीवन कोणाचं आहे तर तुकोबारा सांगतात या जगतामध्ये धन्य जीवन त्यांचं आहे ज्यांच्या अंतकरणात दया ही ओतप्रोत भरली आहे. अशांचं जीवन धन्य अभंगाचं पहिलं चरण. धन्य संसारी, धन्य संसारी, हा हा धन्य संसारी, धन्य संसारी,
टाळ्या मोठ्यानं वाजले म्हणजे काय लाईट बिल आले का चार्जिंग उतराली का काय महाराज फुकटच्या टाळ्या तरी मोठ्यानं वाजवा. पैसे मागत नाहीत काय नाही, दिल्यास नको म्हणत नाहीत म्हणा. पण अशी चाल महाराज किती नवीन चाल ऐकाय मिळाली आज राम महाराजांच्या मुखातून. महाराज नवीन चाल ऐकाय मिळाली. असं ऐकलं का काय माणसानं मस्त आनंद घेतला पाहिजे. महाराजांनी मस्त टाळ्या वाजल्या पाहिजे. एक सांगतो तुम्हाला, गायकासाठी टाळ्या वाजले की 2 चाली जास्त म्हणतात गायक लोक. पप्पाच्यासाठी टाळ्या वाजवल्या की 2 मुकडे जास्त वाजतात. आणि महाराज लोकांसाठी टाळ्या वाजवल्या की महाराज लोक 2 पॉईंट जास्त सांगत असं ध्यान ठेवा कधी पण. दुसरी गोष्ट सांगतो, तुमच्या टाळ्या ऐकायसाठी जेवढं बुवानं पाठ केलं, एवढ्या चाली पाठ केल्यात, एवढं वादन पाठ केलं, तुमचा प्रतिसाद मिळवण्यासाठी महाराज आपण एवढं पाठ केलेलं आहे. बरोबर आहे का नाही? कारण का आम्ही जर घरी चाली म्हणल्या घरी कीर्तन केली की आमच्यासाठी घरी टाळ्या वाजण्याचा सगळ्या परातीच वाजायला. तुम्ही टाळ्या वाजून खुश करता, दुसरं काही मागत नाही महाराज आम्ही. लक्ष. आणि तुम्हाला सांगा टाळ्याचा फायदा सांगतो तुम्हाला. माणसानं कीर्तनात टाळी वाजली की माणसाचं जीवन उज्ज्वल होत असतं. ध्यान ठेवा. टाळी वाजवायचे 2 फायदे, एक वैदिक फायदा, दुसरा वैज्ञानिक फायदा. वैज्ञानिक फायदा असा आहे, ज्या माणसाला बीपी आहे त्या माणसानं सकाळी सूर्याकडे तोंड करून बसून विठ्ठल विठ्ठल असं म्हणत म्हणत दत्त दत्त असं म्हणत म्हणत 100 टाळ्या वाजवल्या तर माणसाची बीपी मेंटेन राहते. ध्यान ठेवा. पण आता आम्ही फुकट सांगितलं की लोकांना खरं वाटत नाही, तिकडे 500 घेतले की बरोबर करतात. ध्यान ठेवा. हे वैज्ञानिक फायदा आहे. दुसरा वैदिक फायदा आहे, कीर्तनात टाळी वाजवली माणसाचं नशीब बदलण्याचं पावर या कीर्तनात आहे, या कथेत आहे. ध्यान ठेवा. ऐका, बरं झालं तुम्ही टाळ्या वाजल्या सांगण्याच्या अगोदर म्हणून सांगतो आता पुढचं. ऐका ऐका, माणसाचं नशीब बदलतं. हे आपला हात आहे ना पाठी, हात दिसतं ना, हे हातावर 75% आपलं आयुष्य सगळं आहे. हे का इथं धनरेषा आहे, ही धनरेषा आहे. ही धनरेषा जर या बोटाकडे गेली तर माणसाला आयुष्यात पैसा किती कमवा बरकती जात नाही, दरिद्री जात नाही त्याची. इकडे या बोटाकडे गेल्यानंतर जर हे पैसा, ही धनरेषा बघा, ही पुरुष मंडळी बघा, उजवा हात, ही धनरेषा बघा, ही धनरेषा जर या बोटाकडे गेली तर माणसाला आयुष्यात कधी पैसा कमी पडत नाही. ध्यान ठेवा. आणखी सांगतो तुम्हाला, हे का ही आयुष्याची रेषा आहे, हे काही बघा तुम्ही हातात तुमचे, हे का ही आयुष्याची रेषा आहे. ही जर इथं जर थांबली तर 55 वर्ष मनुष्य जगतो, इथं थांबली तर 65 वर्ष जगतो मनुष्य, इथं थांबली तर 75 वर्ष जगतो. आता का माझी इथपर्यंत आहे, माझे 96 वर्ष आयुष्य आहे. आताच बघू नका आठ की घरी गेल्यास बघा आता काय मान. ऐका माणसानं असा हात करायचा हो का, जे पोर आहेत ना तिकडे बसलेले पोरो, कोणाला हात दाखवू नका, तुमचं लग्न होणार नाही का तुम्हाला इथं बसल्या ठिकाणी कळतंय, फुकट सांगतो. ऐका ऐका, माणसानं असा हात करायचा. हे का करंगडी पैसे इथं गुढी पडती बघा, एक अशी एक जर गुढी पडली समजायचं एक बायको, 2 गुढ्या पडल्या समजायच्या 2 बायका, ज्याला गुढीत पडणार आता ओळखून घ्या पुढचा. आम्हाला या आमच्या मठावर 3.5 एकर जमीन आहे आमची. लक्षपूर्वक ऐका, माणसाला सगळं इथंच आहे. ध्यान ठेवा. हे का ही आयुष्याची रेषा आहे, कळाली? ही धनरेषा आहे. ही धनरेषा का इकडे जाते, इकडं या मधल्या बोटाकडं. कोणाला धनरेषा असते कोणाला नसते. बरं पाटील आपली चांगली आहे, बरं पाडू मला, आपली चांगली आहे. ही धनरेषा आहे. या धनरेषेला 5-6 अशा वाटा फुटलेल्या आहेत बघा. बघा तुम्ही आता या धनरेषेला वाटा फुटल्यात बघा. माणूस म्हणतोय 7-8 लाख रुपये उत्पन्न झालंय र, पण पैसा यालाय कुणीकडे चालाय की पत्ताच लागणार चालाय. हे 12 वाटानं पैसा पळून जाते. मग महाराज आमचा पैसा टिकला पाहिजे, एकच काम करा. कथेत, शिवमहापुराण कथेमध्ये, भागवत कथेमध्ये, कीर्तनामध्ये येऊन बसायचं, मुखाने नामचिंतन घ्यायचं आणि हाताने टाळी वाजवली. हे लहान 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 वाटा सगळ्या मोडून जातात. अशी टाळी वाजवली, नांदेड ते नागपूर हायवे रोड तयार होतो. मग आपल्या घरी बंडलच्या बंडल, बंडलच्या बंडल, बंडलच्या हे बंडल सांगणं चालू. बरं बंडल याच सांगायला ध्यान ठेवा. जर कीर्तनात टाळी वाजवली तर माणसाचं नशीब बदलतं, म्हणून पैसे मिळतात, लक्ष्मीची प्राप्ती होते, म्हणून कीर्तनात टाळी वाजवायची असते. एकदा अशा वाजवा बरं, कर 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 कर. बस बस बस, मला माहित आहे पैशासाठी वाजवल्या, देवासाठी कोण वाजवले एवढ्या टाळ्या? नाही अवघड आहे माणसाचं. लक्षपूर्वक ऐका, तुकोबर सांगतात पहिल्याच ना ज्याचं जीवन धन्य आहे ते माणसं या जगात दया करतात, आणि जे दयावंत आहेत ते संत आहेत. या जगात दयावंत फक्त संत आहेत, दुसरं कोणी दया नाही. हा, लोक दयावान असतात पण दयावंत नसतात. दयावान वेगळा, दयावंत वेगळा.
जिथं दयेचा अंतच नाही त्याचं नाव दयावंत, आणि नुसतं फक्त दयेचा वाण आहे याचं नाव दयावान. गुणवान फक्त गुणाचा वाण आहे, गुण एकही नाही चांगला, फक्त गुणाचा वाण. धनवान, धनवान म्हणजे फक्त धनाचा वाण आहे पण धनवंत नाही, ज्याच्याकडे पैशाची कमीच नाही आणि किती प्रॉपर्टी आहे याचं मोजमाप नाही, याला धनवंत म्हणतात. आणि तसे संत महात्म्याकडे दया ही ओतप्रोत महाराज भरलेली आहे. किती दया आहे. दया करणे जे पुत्राशी, हा हा दया दया करणे जे पुत्राशी, तेची दासानी दासी, त्याची अपंगिता नाही, त्याची अपंगिता नाही, त्याचे दरी दोरगली, ओढे कारंगले वारले, त्याचे मानलो का रंजल गजल रोहन, कैसी मैंने जो आपुले, तुझी साधुवळ खावा, देवते तेचे जाना, तुका मला सांगू गे तुका कोणाचा आहे? आपण कोणाचा आहे? कोणाचा आहे? तुकोबाराचा. पंडित भीमसेन जोशीचा नाही बरं, तुकाराम महाराजांचा अभंग आहे, ध्यान ठेवा. तुकोबाराचा अभंग आहे पण पंडित भीमसेन जोशीची या अभंगाला चाल आहे. जेवढे काही पंडित भीमसेन जोशीने अभंग गायले महाराज या महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये हिट झाले, ध्यान ठेवा. एकदा पत्रकार बंधूंनी पंडित भीमसेन जोशींना प्रश्न केला. पंडित भीमसेन जोशीला म्हणायला लागला पत्रकार, पंडित भीमसेन जोशी, तुम्ही तुकाराम महाराजांचे अभंग गायल्यामुळे तुकाराम महाराजांना प्रसिद्धी मिळाली. यावर उत्तर दिलं महाराज पंडित भीमसेन जोशींनी. पंडित भीमसेन जोशी म्हणतात, ए पत्रकार दादा, तुकाराम महाराजांचे अभंग गायल्यामुळे तुकाराम महाराजांना प्रसिद्धी मिळाली नाही, तर तुकाराम महाराजांचे अभंग गायल्यामुळं मला प्रसिद्धी मिळाली. हा वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा विषय आहे. जेवढे काय अभंग गायले सगळे हिटच आहेत महाराज. काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल, इंद्राजने कायती हो, इंद्राजने कायती, देवाची आळंदी लागली समाधी, ज्ञानेशाची हो, इंद्राजने कायती, इंद्राजने कायती. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, शेवट जातीचा गोंधळा, यासाठी केला होता अट्टहास. जेवढे काय माझा भाव तुझे चरणी, क्या बात है. माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नाही, तुझे रूप माझे नाही, माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी. वाघोडी माझी माया मोडी, राम महाराज. माझी माया मोडी,
माझी माया मी तव जणलो तुझ्या पाया मी तव जणलो तुझ्या पाया माझा असं गायन महाराज जर ऐकलं तर झोपलेले माणसं येतील यात नवल नाही महाराज, मेलेली माणसं उठवण्याची ताकद या गायनामध्ये ध्यान ठेवा. किती राम महाराजांनी भावपूर्ण गायन केलं महाराज. अभंगही तसा चालही अशीच आहे आणि आवाजही तसा सुंदर आहे. आणि असं ऐकलं की माणसाला बरं वाटते. नाही तर आमच्या नशिबाला कुठं कुठं गायक असे लागतात र र र र. असं वाटतंय हीच फुट महाराज दोरा घ्यावा नदीच्या काठाला जाऊन कुठंतरी लटका, पण त्याचा राम राम म्हणलेला ऐकू नाही महाराज. लय हरी मग सुरू होते त्याचं. तू गुणानं बस महाराज. काय ताण की ते असं सुंदर असं गायन ऐकलं की बरं मस्त वाटतं. ऐका, या जगतात दया करणं हे फक्त संतांचं भांडवल आहे. दुसरं दया कोणी करू शकत. साधू संत माय बाप बस चाल संपल्या टाळ्या वाजल्या याच कळालं काय आहे ते. बरोबर आहे का नाही? हा एवढं आहे. असं गाय नाही काय बरं वाटायला का नाही? छान वाटायला नाही? खरं सांगा, माईच्या सांगा, बरं वाटायला का नाही? हा असे गायक असते की मला बरं वाटते, मला चांगलं वाटते, तुम्हाला चांगलं वाटतं. हा एवढं आहे. थोडे महाग पडतात पण सीन जाते, ध्यान ठेवा. लक्षपूर्वक काय करा तुम्ही. संत माय बाप जे का दयेचे सागर. दयेचे सागर म्हणजे काय? दयेचा सागर. सागरात किती पाणी आहे हे जसं कळत नाही तसं संतांच्या अंतकरणात किती दया भरलेली आहे हे त्याचं गणित लागत नाही. म्हणून तर दयावंत जे अंतरी. दया करतात कोण? संत करतात. पण या जगतात संत कोणाला म्हणावं हे जास्त अवघड आहे. संत कोणाला म्हणतात? माऊली ज्ञानोबा 12व्या अध्यायामध्ये सांगतात, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थिर मधीर भक्ती मान्य प्रियो नरः अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीन गतवेतः सर्व आरंभी फरक त्यागी यो मद्भक्त समे प्रिया. जो खांडावया घाव घाली कालावने जयाने केली दोघा एकची सावली बक्षुजे दैसा नातरीक्षी दंडू पाळीतिया गोडू गाळीतिया कडू नव्हेची जेवी आरी मित्री जैसा अर्जुना भाव ऐसा मान अपमान सरिसा होतो जाय तिन्ही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी जया दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंड सुता तैसा सकळी का भूता समू अघविया जगा एक सव्य जैसे उदक तैसे तयाचे ती लोक आकांक्षिती. म्हणून का सगळा 12 वाजले आहे का नाही महाराज? हे सगळे जे लक्षण आहेत ते संतांचे लक्षण सांगणारे ह्या सगळ्या बोव्या आहेत. हे फक्त या जगतात दया करणे संतांचं भांडवल आहे. किती दया केली हो. ज्या लोकांनी तुकोबऱ्याला त्रास दिला त्याच लोकांना तुकोबराने ज्या लोकांनी तुकोबऱ्याला त्रास दिला त्याच लोकांना तुकोबराने या जगतात वंदनीय करून ठेवलं. एवढा अधिकार एवढी दया संत महात्मे करतात.
ज्याच्यासाठी आयुष्य पणाला लावलं ती गाथा तुकोबऱ्याची पाण्यात बुडवली या लोकांनी. तुकोबऱ्याला गावात भजन करू दिले नाही महाराज. तुकोबरा गाव सोडून भामचंद्रा भंडाऱ्या डोंगरावर जायचे, भजन करायचे. नाही जाऊ द्या. एका विघ्न संतुष्टी लोकांनी महाराज तुकोबऱ्याला मारलं हो. ज्यानं मारलं त्याचं नाव काय हो? अंबाजी बुवा. त्या मंबाजी बुवानं तुकोबराच्या पाठीवर एवढे महाराज वार केले, एका जनावराला मारावं याच्यापेक्षा जास्त मार दिला हो तुकोबरायला. रक्त भंबाळ पाठ झाली. संध्याकाळी कीर्तन सुरुवात झालं. संध्याकाळी कीर्तन सुरुवात झाल्या तुकोबरांनी महाराजाची श्रोत्यांकडे नजर फिरवली. तुकोबरा म्हणतात सगळेजण आहेत पण आज मंबाजी दिसत नाही कीर्तनासाठी. तुकोबरा म्हणतात मंबाजी दिसत नाही, मला कीर्तन केल्यासारखं वाटत नाही म्हणे. ज्यांना दुपारी काठीनं मारले संध्याकाळी तुकोबरा त्याच्या घरला गेले हो. काय अवस्था असेल तुकोबरांची. तुकोबरा घरी गेले. ऐका, तुकोबरा म्हणतात मंबाजी तुम्ही आल्याशिवाय कीर्तन रंगत नाही हो माझं. कारण का तुकोबाच्या कीर्तनामध्ये पाटील ठरलेले लोक असायचे ऐकायला. तुकोबाच्या कीर्तनात ठरलेले टाळकरी असायचे टाळ वाजवायला. आणि तुकोबाच्या कीर्तनात ठरलेले असायचे महाराज पकवाज वाजवायला. जास्त माणसामध्ये तुकोबाचं कीर्तन नसत हो. तुकोबाचं कीर्तन महाराज 5-25 वर्ष नका वाजतो. तुकोबाचं कीर्तन 5-50 लोकांमध्ये वाजायचं. तुकोबाच्या कीर्तनात टाळकरी किती असायचे? तुतारे कमी करा पहिले, छान निवडा. इथला आवाज द्या. हा, तुकोबराच्या कीर्तनामध्ये टाळकरी किती असायचे? हा बस ओके. किती? 14 टाळकरी असायचे महाराज. तुकोबाच्या कीर्तनात एवढे पब्लिक होती ऐकायला काका. आज शंकरमाच्या कीर्तनात बघा जागा पुरत नाही एवढी पब्लिक आहे. पण तुकोबाच्या कीर्तनात एवढी पब्लिक नसायची हो. 5-50 माणसं असायची. पण ऐका, तुकोबाच्या कीर्तनाचा डामडोल नव्हता, एवढा मंडप मोठा नव्हता, एवढे टाळकरी नव्हते, एवढे पकवाज वादक नव्हते, काही नव्हते हो. तुकोबाच्या कीर्तनात नाही एवढा झगमगाट नव्हता. ऐका, तुकोबाच्या कीर्तनात 5,000 रुपये रोज घेणारे गायक नव्हते. ध्यान ठेवा. तुकोबाच्या कीर्तनात 5,000 रुपये रोज घेणारे पकवाज वादक नव्हते. 7-8 लाख रुपयाची सिस्टीम नव्हती. एवढा मोठा समाज नव्हता. ऐका, तुकोबाच्या कीर्तनासाठी झगमगाट नव्हता. पण जगाचा मालक थैथया तुकोबराच्या कीर्तनात नाचत होता. ही तुकोबाच्या कीर्तनाचा महिमा होता. ध्यान ठेवा. आमच्या कीर्तनात नजर जाईल तिथपर्यंत समाज आहे. आमच्या कीर्तनात रोज महाराज नवीन 2-4 गायक आहेत, एवढे टाळकरी आहेत. तुकोबाच्या कीर्तनात फक्त 14 टाळकरी होते. आज शंकर महाराजांचं एवढं भाग्य आहे. आज 14-28 टाळकरी माझ्या कीर्तनासाठी येतात. ध्यान ठेवा. पण त्या काळी तुकोबाची अवस्था काय असेल बघा. कंदील लावून, मेणबत्त्या लावून, टेंबे लावून तुकोबा कीर्तन करायचंय. जगाचा मालक नाचत होता दादा. आमच्या कीर्तनात लाइटिंग आहे, फोकस आहे, कॅमेरा आहे, डिजिटल बॅनर आहे, आकाशबाजीचे फटाकडे आहेत, नारळ जड आहे, पाण्याचं सगळं मोठं आहे. पण आमच्या कीर्तनात जगाचा मालक नाचतो का नाही काका आपल्याला माहिती नाही. पण महाराज जिथे माणसं झोपी गेल्याशिवाय राहत नाही. आमच्या कीर्तनाला महिमा आहे. पण तुकोबारे संध्याकाळी गेले. तुकोबारे म्हणतात मंबाजी, ओ मंबाजी चला ओ उठा कीर्तनासाठी चला. तुम्ही कीर्तन आल्यानंतर मला छान वाटलं हो. ज्यानं दुपारी काठीनं मारले संध्याकाळी तुकोबारा घरी जाऊन त्याला महाराज न बोलवता गेले, त्याला बोलायला लागले. ही संतांची दया आहे दादा. आम्ही तुमच्या घरला येऊ पण तुमचे हातपाय दाबाय नाही. ज्यानं दुपारी मारलंय संध्याकाळी त्याचे हातपाय दाबाय जाताना आम्हाला मारणं द्या सोडून. आम्हाला एकेरी भाषेत बोलेलं सहन होत नाही. आम्हाला शंकर महाराज लोंढे म्हणावं लागतं. शंकर सुद्धा पाटील म्हणायचं मग शंक्या म्हणला की जागीच मेला. आम्हाला एकेरी भाषेत बोलेलं सहन होत नाही. ध्यान ठेवा. किती दया आहे तुकोबराची. या जगतावर दया करणं हे फक्त संतांचंच भांडवल आहे. म्हणून या संसारामध्ये धन्य कोण आहे? या जगतावर ज्यांनी महाराज निस्वार्थपणे दया केली ते संत या जगतात धन्य. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. महाराज संत मात्र एवढी दया का करतात याचं कारण आहे संतांचं इथं अवतीर्ण होण्याचं प्रयोजनच आहे या जगतावर उपकार करणं.
सांगतात या जगतावर संतच उपकार करतात का? उपकार करण्यासाठीच त्यांचा अवतार आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. उपकार करता संत महात्मे. चला, उपकार करण्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पहिला वर्ग आहे उपकार्यावर उपकार करतो. दुसरा वर्ग आहे अपकार्यावर अपकार करतो. तिसरा वर्ग आहे उपकार्यावर अपकार करतो. चौथा वर्ग आहे अपकार्यावरही उपकार करतो. पहिला वर्ग आहे उपकार्यावर उपकार करणं. जेवण झालं, एखाद्यानं तंबाखू दिली तर 10-15 मिनिटानं त्याला आपण महाराज संतोष पाटील त्याला काय द्यायचं? एखाद्याची तंबाखू खाली आपण त्याला काय दिलं? चुना. चुना बरोबर. चुना देणं म्हणालो बरं, चुना लावणं नाही. चुना देणं वेगळं, लावणं वेगळं. ऐका, हे उपकार उपकार. एखाद्याने 10,000 रुपये घेतले, दुसऱ्या महिन्यात त्याला अडचण पडली, आपण त्याला 10,000 रुपये दिले, याला म्हणायचं उपकार्यावर उपकार. दुसरा वर्ग आहे अपकार्यावर अपकार. जशास तसं उत्तर. अरे म्हटलं की कार्य, कार्य नाही कानाखाली, त्याला जसं तसं उत्तर म्हणतात. आणि तिसरा वर्ग आहे उपकार्यावर अपकार. आणि मला वाटतं सध्या या कलियुगात हातुरी तुला काय कमी शांत बस. सध्या वर्ग असा आहे कलियुगात, ज्यानं उपकार केलाय त्याच्यावर लोक अपकार करायला लागले. त्याला ध्यान ठेवा. ज्या मायबापानं कळंगळी धरून तुम्हाला चालायला शिकवलं, ज्या शिक्षकानं तुम्हाला वाचवायला शिकवलं, ज्या शिक्षकानं त्या गुरुदेवानं तुम्हाला बोलायला शिकवलं, वागायला शिकवलं, ज्याने ज्ञान दिलं, लोक त्याच्यावर सध्या महाराज अपकार करायला लागले. ज्यानं लहानाचं मोठं तुम्हाला केलंय त्याच्यावर जर लोक अपकार करत असतील तर त्या अपकार करणाऱ्या लोकांनी सुद्धा ध्यान ठेवलं पाहिजे. ज्यानं आपल्यावर उपकार केलाय त्याच्यावर जर आपण अपकार केला, एक दिवस स्वतःचं अस्तित्व नाहीस झाल्याशिवाय राहत नाही. हे नियम आहे, ध्यान ठेवा. ज्यानं आपल्याला मोठं केलंय, ज्याच्या अंकित राहून आपण मोठं झालो, त्याचं नाव घेणं हे आपलं काम आहे. काही सध्या लोक ज्यांच्याजवळ शिकले, ज्यांच्याजवळ मोठे झाले, ज्यांच्याजवळ राहून अनुभव घेतला, त्याच माणसाला, त्याच गुरुजनाला लोक सध्या किंमत देत नाहीत. हे कलियुगाचं वार आहे. पण तुम्ही किती मोठे व्हा, ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलं, ते कोणतंही क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, कोणत्याही क्षेत्रात जा, धार्मिक क्षेत्र असू द्या, ज्या माणसाने तुम्हाला मोठं केलंय त्या माणसाला जर तुम्ही विसरलात आणि अपकार केला तर एक दिवस स्वतःच अस्तित्व तुम्हाला नाहीसच करून घ्यावं लागेल. बघा तुम्ही, आमचा एक दृष्टांत होता जुना. आमचे आजोबा सांगायचे, एक जंगलामध्ये महाराज थांबले होते. त्यांच्याजवळ महाराज एक उंदीर पळत पळत गेला. उंदीर माहिती ना तुम्हाला? इकडे उंदीर माहिती आहे का पोरं? कसला राहते रे? काळा राहते. त्याला 2 मला वाटतं शिंग राहतात म्हणतात काय. ऐका का, हा उंदीर राहते. ते उंदीर गेला महाराजांच्याकडे. महाराजजी माझं रक्षण करा, माझ्या पाठीमाग मांजर लागले. मांजर लागले. महाराजांनी सांगितलं माझ्याजवळ आलास ना, आता तुला घाबरायची गरज नाही. जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते हैं.
ज्याला लोक टाकून देतात त्याला संत आपलं करत असा ध्यान ठेवा. बरोबर आहे की नाही? ऐका, ज्या लोकांना त्या समाजानं टाकून दिले, ज्याला कोणीच किंमत देत नाही, त्या टाकून दिलेल्या माणसाचा महाराज या त्रिलोक्यात झेंडा लावायची ताकद एकाच महात्म्यात आहे. त्यांचं नाव आहे गुरुदेव, त्यांचं नाव आहे संत. जिसे दुनिया ठुकराती है उसे संत अपनाते है. महाराज सगळ्या लोकांनी टाकून दिलं आणि ते तिथं आलं. गुरुदेवाने सांगितलं, काय तुला मांजरची भीती वाटते का? म्हणे जाऊ दे म्हणे, तुलाच मी मांजर करून टाकतो म्हणे, मग तर कोणाची भीती नाही ना. काय म्हणला? ते मोबाईल मध्ये काय राहते पुढचं वर्जन काहीतरी म्हणतो अपडेट पुढचं आहे ते लक्षपूर्वक आहे. हा, मांजराला कोणाची भीती आहे? बरं जाऊ दे, चल. त्या महाराजांनी त्याला मांजर केला. आता मांजराला उंदराची भीती नाही. एक दिवशी मांजर असं फिरत गेलं पुन्हा पळत आलं, महाराज मला वाचवा. महाराज म्हणले, काय झालं र? मला माझ्या पाठीमागं काय लागले? असा कुत्रा लागले. महाराज म्हणले, काय रे आता भजन करू का तुझं सांभाळ करू? जाऊ दे म्हणे, तुला कोणाचीच भीती राहत नाही. असं करतो, या जंगलाचा तुला मालक करून टाकतो, तुला वाघ करून टाकतो म्हणे. आता वाघाला कोणाची भीती आहे का बरोबर? मेलो रे मायच्या ना. आता लय पोरं पुढचे बरं जाऊ दे भैया. वाघाला कोणाची भीती? शिकाऱ्याची. शिकाऱ्याला कोणाची भीती? बरोबर 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 भैया. शाळेत तू गेला, शाळेत कोणाची भीती? सरची. सरला कोणाची भीती? हा सरची भीती कोणाला? पोरायला. पोराला भीती कोणाची? सरची. सरला भीती कोणाची? बायकोची. चला जाऊ दे महाराज, काय पोरले पुढचे महाराज. ऐका, शिकारी नव्हता रे तिथं, फक्त वाघच राहत होता. आता वाघ रुबाबात सगळ्या जंगलामध्ये फिरायचा. आता वाघ मात्र रुबाबात फिरत फिरत एक दिवशी महाराजांकडे आला. म्हणला, महाराज मी तुम्हाला आज खाणार आहे. महाराज म्हणले, अरे तुला वाघ केलंय मी. आणि वाघ केलेल्या माणसानं थोडं पाठीमागं बघाव. ज्या महाराजानं उंदराचा वाघ केलाय त्या महाराजाला वाघाचा उंदीर कराय वेळ लागत. ते मला देगाव मध्ये कीर्तन केल्याने मला सांगायचं, मी तुम्हाला खाणार म्हणजे खाणार. महाराज म्हणले, अरे जंगलामध्ये भरपूर प्राणी आहेत रे, जाऊन त्यांना खायना. नाही म्हणणार, तुम्हीच लय 12 गावचं खाऊन नळ दिसाल्या. लोक कधी काय म्हणतील आम्हाला सांगता येत नाही. पाटील लईच अवघड आहे. महाराज म्हणले, तुला खायचंय ना? ठीक आहे म्हणे, खाय. पाठीमागं सरकला वाघ. आता महाराजाकडे झडप टाकणार, तेवढ्यात महाराजांनी कमडूतलं पाणी घेतलं हातात. महाराज घेतलं, जसा वाघ जवळ आला तसा अंगावर शिंपड्या डायरेक्ट आता वाघाचा उंदीर केला. आता उंदीर झाला की चिव 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 करायला लागला. तिथंच एक मांजर बसलं होतं. महाराज म्हणले, शिबी शिबी आव, इनके लेके जाओ. कशामुळे झालं हे? कशामुळे झालं पोरं? हा, महाराजाला हा, म्हणून महाराजाला खायचं नाही. बरं ध्यान ठेवा, महाराजाला खाल्यामुळे त्याचा महाराज अस्तित्व नाहीच झालं. या दृष्टांतातून एक ध्यान ठेवा, ज्यानं उपकार केलाय त्याच्यावर अपकार केला की स्वतःच अस्तित्व नाहीच झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. चौथा वर्ग असा आहे, ज्यानं अपकार केला त्याच्यावरही उपकार करतो वर्ग, तो म्हणजे संतांचा. माऊली ज्ञानोबा यांचं जीवन सगळ्याला माहिती आहे. मला काकाने सांगितलं, महाराज या गावचे मला वाटतं जवळजवळ 100-150 वारकरी येतात आळंदीला. आणि मला तर वाटतं आळंदीला हे जवळजवळ आपल्या गावातले महाराज बरेचशी मंडळी, शेकडो मंडळी जात असेल. आषाढीच्या वारीला येत असतील ना वारकरी. बघा तुम्ही त्यांना विचारा. माऊली ज्ञानोबाला सध्या महाराज चांदीचा रथ आहे बसण्यासाठी वारकरी, सोन्याचा ग्लास आहे, चांदीचं ताट आहे, पंचपक्वान जेवण्यासाठी आहे. पण माऊली ज्ञानोबा त्या ताटाकडे बघत नाही. दादा ध्यान ठेवा, पण ज्यावेळेस माझ्या माऊलीला खायची वेळ होती, ज्यावेळेस माझ्या माऊलीला गरज होती या भाकरीची, या समाजाने माऊली ज्ञानोबाला भाकर सुद्धा मिळू दिली नाही. ध्यान ठेवा. आळंदीकर ज्या रस्त्यानं माऊली ज्ञानोबाला निघाले ना, लोक म्हणायचे रस्ता अपवित्र झाला हो, स्नान करावं लागेल म्हणायचे. ऐका, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा होते ना जिवंत, आताही जिवंतच आहे, पण ज्यावेळेस माऊली ज्ञानोबा आळंदीमध्ये फिरायचे, लोक म्हणायचे रस्ता अपवित्र झाला, शरीर अपवित्र झाले म्हणायचे.
आता इंद्रायणी मातेमध्ये आंघोळ करावी लागेल असं म्हणायचे, गोमूत्र अंगावर शिंपडावं लागेल असं म्हणायचे काका. पण आज ती आळंदीकर स्वतःचं शरीर पवित्र करण्यासाठी माऊली ज्ञानोबराचं दर्शन घेण्यासाठी बारीमध्ये 8 तास उभा टाकतात. हा माऊली ज्ञानोबराचा चमत्कार आहे. माऊली ज्ञानोबराच्या जीवनात किती त्रास दिला या लोकांनी, पण माऊली ज्ञानोबरांनी समाजाला महाराज फक्त आणि फक्त ज्ञानच दिलं हो, करुणा दाखवली. संन्याशाची कार्टे म्हणून हिणवलं. विठ्ठल पंत म्हणतात आमच्या लेकराचा या समाजाने स्वीकार करावा. पैठणला गेले आणि सांगितलं धर्मपीठापुढं माझ्या लेकरांची मुंज झाली पाहिजे. धर्मपीठानं सांगितलं तुम्हाला वाटतं ना तुमच्या लेकरांची मुंज व्हावी, याच्यासाठी तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल म्हणे. विठ्ठलपंत महाराज घराकडे आले. रुक्मिणीला सांगितलं रुक्मिणी आपल्या देहांत प्रायश्चित्त घ्यायचे इंद्रायणी मातेमध्ये. आज या लेकराला पोटभर जेवू घाल. माझ्या रुक्मिणी आईसाहेबांनी महाराज संध्याकाळी पुरण टाकलं, मांडे केले आणि लेकरांना महाराज पोटभर जेवू घातलं. हो आता शेवटचं जेवण आहे, पुन्हा माझ्या हाताने हे लेकर जेवणार नाही. मध्यरात्री 12 वाजता विठ्ठलपंतांनी हात धरला, सांगितलं रुक्मिणी चल आपल्याला देह त्याग करायचा आहे. एक हात मालकाच्या हातात आहे, दुसरा हात महाराज झोपडीला आहे. सिद्धेश्वराकडे महाराज नजर टाकली, सांगितलं सिद्धेश्वरा अरे महादेवा, अरे तुझ्याच या ओटीमध्ये माझे लेकर टाकून जाते रे. आणि पुन्हा एकदा जवळ आली, ज्ञानदादाच्या गालावरून हात फिरवला, गालाचं चुंबन घेतलं. ज्ञानदादा विनंती केली, ज्ञाना तू मोठा आहेस, माझी चिमुकली मुक्ताई आहे, मुक्ताईचा सांभाळ करेन ज्ञान. एक हात मालकाच्या हाताला आहे. विठ्ठल पंतांनी आवाज दिला आणि बाहेर बोलवलं, महाराज एक हात झोपडीला आहे, जावं वाटत नाही. आता हे लेकर पुन्हा या नजरेला दिसत नाहीत. इंद्रायणी मातेच्या किनाऱ्यावर आली, पुन्हा सिद्धेश्वराला विनंती केली, सिद्धेश्वरा त्या लेकरांचा सांभाळ तूच करे बा. इंद्रायणी मातेला दोन्ही हात जोडून सांगितलं, विठ्ठल पंत रुक्मिणी आईसाहेब म्हणतायत इंद्रायणी माते तुझं थंडगार पाणी आहे, माझे लेकर तुझ्या किनाऱ्यावर झोपणार आहे. माझी विनंती आहे इंद्रायणी माते तुझ्या थंड पाण्याचा वारा माझ्या लेकरांच्या अंगी झोंबला नाही पाहिजे ग. माझ्या लेकरांना ऊब दे, तुझ्या कुशीत मी लेकर टाकून जाते. आणि महाराज या जगाचा निरोप घेतला विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी आई साहेबांनी. पण मंडळी या समाजाने माझ्या माऊली ज्ञानोबराचा त्रास नाही कमी केला हो. माऊली ज्ञानोबरा हे गावात भिक्षा मागाय गेले की लोकांनी अंगावर शेण टाकायचं हो. एक दिवशी मुक्ताई जवळ आली, मुक्ताई म्हणते दादा आई गेलं तसं मांडे खाले नाहीत रे, मांडे भाजायचे. दादा म्हणतात मुक्ते आई गेलं तसं मी पण मांडे खाली नाहीत ग, तू मांड्याची तयारी कर, मी जातो गावामध्ये मांडे भाजून आणतो, मांडे भाजण्यासाठी खापर आणतो. कुंभारवाड्यात माऊली ज्ञानोबराय गेले, लोकांनी खापर मिळू दिलं नाही. मला फुटकं खापर घेतलं आणि वाटेने येत असताना विसोबा तिथे आला आणि विसोबाला आवाज दिला, ज्ञान्या कुठं चाललाय? दोन्ही हात जोडे आणि चळचळ कापड दादा म्हणायला लागले, काका आई गेलं तसं मांडी खाली नाही तो, आणि माझी चिमुकली मुक्ताई म्हणती की मांडे खायचे आणि मांडे भाजण्यासाठी खापर घेऊन चाललोय. हो काका संन्यासाची काटे मांडे खाता, दे इकडे ते खापर. हो चांगलं तर खापर नव्हतं, जेवढं फुटकं होतं तेही फोडून टाकलं. हो माऊली ज्ञानोबराच्या काकेमध्ये जोडी होती, ती जोडी घेतली आणि भूमीवर पीठ टाकलं आणि मी गेल्यानंतर ज्ञाने हे पीठ घेऊन जाईल म्हणून महाराज पोटाची लाथ रगडली हो त्या पीठावरती. पण माऊली ज्ञानोबराला या लोकांनी महाराज जेवण नाही दिलं. मंडळी माझी विनंती आहे, ते बोल नका रे तिकडे. दादा सगळ्याला माझी विनंती, ज्या माणसाला जेवायची गरज आहे ना त्या माणसाला जेवायला बोलवावं. सध्या परिस्थिती अशी चालू आहे, ज्या माणसाला जेवायची गरज आहे त्या माणसाला लोक आमंत्रण देत नाही. दादा ज्या माणसाच्या घरी खायला कोणी नाही त्याला लोक तीनदा बोलवल्याशिवाय राहत नाही. माझी विनंती आहे, एखाद्या श्रीमंत व्यक्तीला तुम्ही जेवायला बोलू नका. त्या तुमच्या अन्नाला जरी त्यानं जरी नाही किंमत दिली तरी तुमच्या अन्नाला महाराज किंमत देणारा, गावात जो उपाशी झोपतो ना तो गरीब आहे ना, त्या गरीबाला त्या अन्नाची गरज आहे. मला असं म्हणायचं, श्रीमंताला जेवायला एखाद्या वेळेस बोलू नका,
पण गरीबाला वाढल्याशिवाय राहू नका, माझी कळकळीची विनंती आहे. ज्याला गरज आहे त्याला द्यावं, कुठे घेऊ नका महाराज. माझ्या म्हणजे माऊली ज्ञानोबरांच्या संस्थेची ही सगळी वारकरी मंडळी आहे. दादा, आम्हाला माहीत आहे काकांनी, आम्ही शिक्षण घेत असताना आमच्याकडे पैसे नसायचे. आमच्या वडिलांना पाटील 600 रुपये वर्षाकाठी द्यायला घडत नव्हते महाराज. पण काकानं कधी आमच्या आईवडिलाला फोन केला नाही, महाराज पैसे राहिलेत नाही. आम्ही संस्थेत असताना घराकडे जायचं सायकलीवर, त्याकडे काही महाराजाकडे गाडी नव्हती, काकाकडे गुरुजीकडे. गुरुजी जायचे महाराज आणि भगर घेऊन यायचे, आणि ते सायकल चालत जाऊन पुन्हा भगर घेऊन यायचं आणि आम्हाला शिजून खाऊ घालायचं, आणि उरलं तर मग आपण काका खायचे. त्या काळात जशी परिस्थिती आहे ना, तेवढी बिकट परिस्थिती आता सध्या नाही महाराज, आता भरपूर आहे. पण माझी विनंती आहे, ज्यांना घडतं ते त्यांनी संस्थेसाठी अन्नदान दिलं पाहिजे. हे जे टाळकरी उभा टाकलेत ना, हे आज तुम्हाला टाळकरी दिसतात, पण या टाळकऱ्यामध्ये उद्याचा पकवाज वादक आहे, उद्याचा महाराज आहे, उद्याचा गायक आहे. म्हणून या पोरांची सेवा करत असताना एका संस्थेतली मुलं म्हणून या मुलांकडे बघू नका, साक्षात माऊली ज्ञानोबा यांच्यामध्ये आहेत, म्हणून यांचं दर्शन घ्या. यांना द्या अन्नदान, यांच्यासाठी पंगत घाला, यांच्यासाठी एखादा कट्टा, एखाद्यासाठी तेलाचा डब्बा द्या. दादा, गरज आहे संस्थेमध्ये महाराज, जिथं गरज आहे तिथं माणसानं दिलं पाहिजे. पण लोक ज्याला गरज आहे त्याला देत नाहीत. जिथं मला खाला कोणी नाही तिथं ढिगानं नेऊन पडल्याशिवाय राहत नाही. दादा, माऊली ज्ञानोबराच्या जीवनामध्ये एक तुकडा मिळाला नाही, पण माऊली ज्ञानोबरायला या समाधानात दिलं नाही. आज माऊली ज्ञानोबरायला गरजच नाही हो, अजिबात गरज नाही. अहो, माऊली ज्ञानोबरांच्या मंदिरावर 11 किलो सोन्याचा कळस बसवायचं ठरवलं कमिटीनं, तर आज माऊली ज्ञानोबरासाठी 50 किलो सोनं जमा झालं हो. 22 किलो सोन्याचा कळस उभा टाकला. आज किती पडतं, पण ज्यावेळेस माझ्या माऊलीला गरज होती त्यावेळेस या समाधान मिळू दिलं नाही हो. मुक्तीच्या जवळ आले, चेहरा पडलेला आहे, डोळ्यात पाणी आहे. मुक्ती म्हणते, दादा, आई गेलं तसं मी तुला म्हणले नाही रे मांडे खायचे, आणि तू मोकळ्या हातानं आला रिकाम्या हातानं. दादा म्हणतात, मुक्ते, मांडे तर खायचे पण खापर भाजण्यासाठी नाही. मुक्ती म्हणायला लागली, दादा, अरे मांड्याची तयारी केली रे, आता मांडे फक्त भाजायचे राहिलेले. ज्ञानदादाने सांगितलं, मुक्ते, जसा आई वडिलांचा या समाजाने त्रास दिला तसाच हा समाज आपल्यालाही त्रास देतोय ग. आता मी आळंदीकरांना महाराज काहीच बोलणार नाही, आणि पुन्हा वाड्यामध्ये जाणार नाही. कुंभार वाड्यामध्ये खापर आणण्यासाठी आणलं होतं, तेही तुटून गेलं ग, फुटून गेलं. दादा, मग मांडे भाजायचे कशावर? ज्ञानदादानं सांगितलं, मुक्ते, तू फक्त मांडे लाट, भाजायची मी करतो प्रक्रिया. माझे ज्ञानराज माऊली दोन्ही हात टेकवले, मंडळी दोन्ही गुडघे टेकवले, आणि योग सामर्थ्याच्या बळावर स्वतः पाटीचा तवा केला आणि मांडे भाजून खाले. पण या समाजाने त्रास द्यायचं कमी नाही केलं हो दादा, कमी नाही केलं. पण ऐका याच्या पुढचं वाक्य, हे पोरं संन्यासाची मांडे कसे खातात हे बघण्यासाठी विसोबा खेच, विसोबा काका दोन्ही हात टेकून गुडघ्यावर रांगत रांगत आला होता, आणि ऊन सावलीला असा अंधारामध्ये उभा टाकला होता. मुक्ताबाईची सहज नजर गेली, आणि मुक्ताबाई बघत बघत मुक्ताबाईनं त्याच्याकडे बघितलं. मुक्ताबाई सहज म्हणली, दादा, तिकडून खेचर कोण आलंय रे? म्हणून त्याचं नाव पडलं विसोबा खेचर. ऐका, ज्याने एवढा त्रास दिला, गावात फिरू दिलं नाही, फुटकं खापर मिळू दिलं नाही, अपशब्द बोलले, संन्यासाची कांटे म्हणून हिणवलं, त्याच विसोबा काकाला मुक्ताई ज्ञानोबा दादांनी एवढा त्याच्यावर महाराज आशीर्वाद देऊन टाकला. सद्गुरु संत शिरोमणी प्रेम भांडारी भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचे गुरु होण्याची पात्रता त्याच्या अंगी आणून दिली. याला म्हणतात अपकार्यावरही उपकार. संत महात्मे फक्त उपकार करू शकतात, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. मग महाराज त्यांचं कार्य कळालं, पण त्यांचं लक्षण काय, ते राहतात कसं, बोलतात कसं, त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, संत महात्मे कधी सुद्धा खोटं बोलत नाही. लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन, लटिके वचन,
जगदूत तुकोबाराय सांगतात, बोलतात पण खोटं बोलत नाहीत. लटिके वचन नाही देही उदासीन, देहावर मात्र उदास असतात, खोटं बोलत नाहीत, देहाबद्दल कधी ममत्व धरत नाहीत. त्यांना माहिती आहे देह तव आणला पाताचा उसना, शेकी ज्याची त्याला देणे लागे. म्हणून या देहाची आसक्ती धरत नाहीत. कारण का शरीर पंचमहाभूताचं आहे आणि त्याच्यामुळं या शरीराचं आम्हाला काही वाटत नाही. जाईल देह 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 जाईल हो देह जाईल जाईल याची काय बखाईल देह जाईल जाईल बखाईल देह जाईल देह जाईल देह जाईल वा, येणं मोठ्याने टाळ्या वाजवा. देह जाईल देह जाईल देह जाईल देह जाईल जाईल लष्कळ बाखाईल देह जाईल जाईल लष्कळ बाखाईल देह जाईल देह जाईल देह जाईल. देह जाईल या देहाबद्दल कधी महत्व धरत नाहीत महाराज. मग बोलतात तरी कसं, मधुरावानी ओठी तुका म्हणे वाव पोटी. खोटं बोलत नाहीत पण मधुर बोलतात, खरं बोलतात. म्हणून माणसानं खरं बोलावं, मधुर बोलावं, खरं बोलावं पण मधुर बोलावं. साचा आणि मवाळ, मिथली आणि रसाळ, शब्द जैसे कळुळामृताचे, बोले ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोळे, असं बोललं पाहिजे. बरोबर आहे का नाही? सध्या माणसाचं आयुष्य महाराज खूप पळापळीचं आहे. माणसाची गॅरंटी नाही. माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहेत. दादा, माणसाचं आयुष्य खूपच कमी आहे आणि माणसाला कमी काळ आहे. म्हणून एकमेकाचं वैरत्व कमी करा, एकमेकाचा द्वेष कमी करा, एकमेकाला कमी लेखणं कमी करा. आणि महाराज, आपण एकाच माईचे लेकरं आहोत. म्हणून प्रत्येक हिंदू धर्मातल्या बांधवांनी हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसावर प्रेम केलं पाहिजे. ही काळाची गरज आहे. काही नाही हो, माणसं माहित हो, अन्य मला कालच भेटलं होतं की हो, आणि सकाळी कळालं गेलं म्हणून. एक म्हणाले, अरे तुला नुसतं भेटलं रे, मी सांच्याकडे रामकृष्ण आधी घातला रे त्याला. एक म्हणते, अरे तू राम राम घातलास रे, हा काल 4 वाजता मी त्याला चांगलं बोलवतो, टनटन होतं. एक म्हणते, हा तू 4 वाजता बोललास, मी काल नाक्यावर 7 वाजता चौकात त्यानं मी पिली गुळाची चहा, गुळाची चहा. आगाव डोकं लावू नका. आणि सकाळी कळालं गेलं म्हणून काही खरं नाही. म्हणून एकमेकाला प्रेमानं बोला. आता काय माणसं एकमेकाला प्रेमानं बोलत नाही, मला लईच अवघड आहे. म्हणून आयुष्य कमी आहे. पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका. माझी विनंती आहे सगळ्यांना. मी कथेच्या माध्यमातून टीव्हीवर कीर्तन केलं, टीव्हीवर कथा केली, त्या कथेमध्ये सुद्धा बोललो होतो, व्यसनाधीन कधी करू नका. हिंदू धर्माला सगळ्यात मोठी कीड आहे ती म्हणजे व्यसनाधीनता. त्याच्यामुळे व्यसन कमी करा. तरुण बांधवाला माझी कळकळीची विनंती आहे. अरे तुमच्यासाठी या माता भगिनी किती त्याग केलाय बघा. अरे कपाळ तिचं आहे पण कपाळावर लावलेलं कुंकू तुमच्या नावाचं आहे. भांग तिचं आहे पण भांगामध्ये भरलेला सिंदूर तुमच्या नावाचा आहे. गळा तिचा आहे पण गळ्यामध्ये घातलेलं डोरलं मंगळसूत्र तुमच्या नावाचं आहे. हात तिचे आहेत पण हातामध्ये घातलेले काकणं तुमच्या नावाचे आहेत. पाय तिचा आहे पण पायामध्ये घातलेले महाराज पैजण तुमच्या नावाचे आहेत. बोट तिचं आहे पण बोटामध्ये घातलेले जोडवे तुमच्या नावाचे आहेत. शरीर तिचं आहे पण शरीरावर अधिकार तुमचा आहे. तुमच्यासाठी जर तिनं मायबाप सोडले असतील तर एका बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी सांगा. जर तुम्हाला दारू प्यायची असेल लग्नच करू नका. मोकळा तर गणपती बुडवायच्या कामाचा काय काम आहे तुझं? लग्न करून अरे एखाद्या माता बहिणीचं आयुष्य बर्बाद करू नको ना रे. अरे तुमच्यासाठी तिनं नाव बदललं हो, तुमच्यासाठी मायबाप सोडले, तुमच्यासाठी घरदार सोडलं. इकडं बायकोला मारतं, बायकोच्या डोळ्यामध्ये पाणी आणतं, नवरात्रामध्ये चपल सोडतो. आहे का नाही महाराज? इकडे नवरात्रामध्ये महाराज 9 उपवास करतो, चपल सोडतो. आणि दुर्गा देवीची उपवास धरला म्हणतो, दुर्गा देवीसाठी चप्पल सोडला. काय अरे घरची दुर्गा जर खुश नसेल तर त्या दुर्गा देवीला पूजून तुम्हाला काय मिळणार आहे?
तुमची घरची जर लक्ष्मी पवित्र असेल, घरची लक्ष्मी जर खुश असेल, तर तुम्हाला कोणत्या देवाला जायची गरज नाही. घरची लक्ष्मी खुश तर जगाची मालकीन खुश. जगाची गरज आहे. आणि माझी विनंती आहे, पवित्र अशी तुळशी माळ धारण करा, वारकरी व्हा आणि मुखामध्ये देवाचं नामचिंतन घ्या. आम्ही किती सांगू द्या, लोक ऐकणार नाही. ऐकतात का? संत महात्म्याने सांगितलं, किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे. याच्या पुढे जाऊन बोलतात, काय माये तुझी गेली होती भूतापाशी, हरिणे मुखाशी, नामाविन मुख सर्पाची ते बीळ, जीवा नवे काळ वाचा नवे काळ, जळो त्याचे जिने यातना भोगणे, हरिविन कोणी नाही सोडविता, पितृबंधुकांता. वा, बघा आमच्या पोरांना पाठ केले सगळं. हा, म्हणून माझी विनंती आहे, तुकोबर आहे, माऊली ज्ञानोबर आहे, मोतीराम महाराज, मारोतराम महाराज, तुम्हाला हेच सांगितले ना, माळा घाला, रामकृष्ण हरी म्हणा. लोक ऐकत नाही. माझं ऐकत नाही. लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या देखत मोतीराम महाराज होऊन गेले. काही लोक म्हणतात, बटन बंद, आमच्या देखत मारोतराम महाराज होऊन गेले. काही लोक आम्हाला म्हणतात, महाराज आमच्या देखत नामदेव महाराज होऊन गेले. एक जण परवा दिवशी मला भेटलं, मला महाराज तुमचे आजोबा आमच्या देखत होऊन गेले. मी म्हणलं मलाही घाल, तुझ्यात काही बदल. मला अजिबात नाही, गळ्यात मग अजिबात नाही, सांगून सांगून दिले. तसंच आहे ना. म्हणून माझी विनंती, संत महात्मे आपल्या जवळ बोल, कशात त्यांचा काय स्वार्थ आहे? आपलं कल्याण हवं म्हणून बरोबर, तुमच्या हितासाठी वसवस करतात, दुसरं काय? बरोबर आहे का नाही? काहीच नाही. बघा तुम्ही एखादी रूम मध्ये, एखाद्या गावामध्ये, एखाद्या घरी जर पोरग सतवायला लागलं, तर माय म्हणते की नाही, माय तुम्ही लेकरा सांभाळता का नाही? हा, धिंगाणा करायला लेकराला काय म्हणता तुम्ही? माय पिल्या, हे सोनिया, हे वागा, घराच्या बाहेर जाऊ नको रे, धिंगाणा करू नको, असंच म्हणता की? आत्या असं म्हणतेस का? हो म्हण, हो म्हण, हो म्हण, हो म्हण. असं बरं वाटते मला. बरोबर आहे की नाही? काही बरोबर आहे की नाही? लेकरा जवळ ती माय, वागू नको रे, घराच्या बाहेर जाऊ नको रे, भांडणं करू नको रे, डोक्याला ताण देऊ नको रे, बापाचा स्वभाव बरा नाही रे, बदा बदा मारील रे, तुला सांगाले रे, घराच्या बाहेर जाऊ नको रे, ए वागा, अरे शेजारीच्या घरी जाऊ नको रे, तिनं दिलेलं काही खाऊ नको रे, किचन मध्ये जमणार रे. म्हणते की नाही? म्हणता का नाही? बरं जाऊ दे, आता सांगतोच काका, घेऊ का 5 मिनिटं? आहे का नाही? आपल्या बाया असं बोलतात, पण सिटीतल्या बाया असं बोलतात. बरं, सिटीतल्या बाया स्टँडर्ड असतात, सिटीतल्या बाया नसतात. हो पाडून मला, सिटीतल्या मॅडम असतात. लय आवड मला, आहे ना. इकडं बट्टी सोडलेली, उच्चातली चप्पल घातलेली, इण्याची खोल घातलेली, आणि पुन्हा त्यांचं लेकरू असं निघायला गेलं ना, त्यांना काय आपल्यासारखा पार नसते, आपलं ग्राउंड नसते, काय नाही. 4 फुटाची गॅलरी पुण्यामध्ये, आणि ते लेकरू गॅलरीत गेलं की पुन्हा मायमध्ये, काय पिल्लो, काय पिल्लू, असं धिंगाणा करू नको सांग, तिकडे कुल्ला काही शॉक लागेल परत फी. काय पिल्लो, असा धिंगाणा केला ना, संध्याकाळी पप्पाने काय पिल्लू, असा धिंगाणा केला संध्याकाळी पप्पाने मी पिक्चर तुला नेणार नाही बघ. झाला राग. आता तुम्हाला हसू आले, पण आम्हाला पाठ झालं. लई महाराज अवघड. आता आम्ही ते पुणेकडे तिकडे जावं लागतं. तर बेळगावला परवा दिवशी जाऊन आलो महाराज. आता अहिल्यानगरला जायचे मला. महाराज एवढी पळापळी तिकडे गेले की आम्हाला पाठच आहे. आम्ही गाडीतून उतरले की महाराज गोड आवाजाची महाराज येतात पुढं, आणि गोड आवाजात ती मॅडम म्हणते, महाराज हमी महाराज गाव महाराज आलात का? मी म्हटलं डोळ्यात माती पडली का? दिसणार तुला का महाराज समोर उभा टाकलाय ते? पाय धुवाय पाणी नाही, काय नाही महाराज. आता आमच्या त्र्यंबक काकाच्या घरी गेले, व्यंकटराव दादाच्या घरी गेलो महाराज. काय त्यांनी महाराज स्वतः पाय सुद्धा धुवू दिले नाही. तो त्यांनी स्वतः पाय धुतले. बसायला तक्क्या, खाला चिक्क्या, घरी गेल्या की पोक्या, टकाटक महाराज. काय महाराज बघा किती, काय महाराज त्या ताटात पदार्थ मावत नव्हते, एवढं खालाव. दादा तिकडे मिळत नाही बरं. तिकडे जाड मिळतंय, पण हे काय मिळणार, लय आवड. मी दारात उभा टाकलो. मीच म्हणलं ताई आतमध्ये येऊ का? मला म्हणजे आणा. मी जाऊन बसलो. मला वाटलं पाणी आणि काही नाही. माझ्या तोंडाकडे बघते, मला म्हणते महाराज तुमच्या गावाकडे पाणी पडलं का? तिला अगं शंकरला पाणी पाहिजे का? तुला काय करते त्या गावाला, काय दिलं काय? आणि पुन्हा मला म्हणते महाराज तुमच्या घरी कोण कोण असतं? मला आई वडील 2 बहिणी, एक भाऊ आहे घरी, आणि मला भाऊजही आहे, त्याला 2 लेकरं आहेत, मला एक मुलगी आहे. मला म्हणते ईशा तुम्हाला मुलगी आहे? मी म्हणलं हो मला मुलगी आहे. मग मला म्हणते महाराज तुमचं लग्न झालं असं? मला दुसऱ्याचे वटीत घेते. काय लई आवड. आणि एवढं झाल्यास मग मला म्हणते महाराज तुम्ही चहा घेणार का कॉफी घेणार? म्हणजे चहा नको, कॉफी नको. माझ्या म्हणणं पाटील चहा कॉफी कॅन्सल, डायरेक्ट जेवा म्हणे.
बरोबर आहे आपल्याकडे आहे की नाही चहा कॉफी माणूस नाश्ता करा जेवा करा मला वाटलं जेवा म्हणे काहीतरी मी तोंडाकडे बघायला लागली मग मला म्हणते महाराज तुम्ही चहा नको म्हणतात कॉफी नको म्हणतात मग जेवण करणार का सकाळपासून निघालो रात्री पोहोचलो भूक लागली जसं मी पण भेटतो काय भेल अशी बॉडी राहते होय मी म्हणलं हो ताई मी जेवण करणार मला म्हणते मग महाराज तुम्ही जेवण करणार आहात का मी हो करणार मला वाटतं बसा म्हणे पुन्हा म्हणते काका मला महाराज तुम्ही नेमकं जेवणामध्ये काय काय घेणार मी कडबा घेणार सोयाबीनचं गुळी घेणार उसाची पातळ घेणार आणि काही डोसक्यात दगड घालून घेणार आता काय लय अवघड आहे मला दादा लई राग आला मुंजा गुरुजी पण काय करू माझं पाकिट तिच्या मालकाकडे लई अवघड काय सांगावं महाराज पण जाऊ दे वेणूचा भाग सोडून द्या ते लेकरांमध्ये आहे पिल्लू आता निघाणं पोरग भेटे का पोरं भेट नाही आणि तीच खेड्यागावाती काकू द्या खेड्यागावाती काकू पिल्लू म्हणते होय नाही खेड्यागावाच्या काकू तर रुबाब असते घराच्या बाहेर पोरग गेले गुन्ह्यामध्ये पेंट्या म्हणाला पिंट्या तिकडे जाऊ नक म्हणाले पिंट्या मागावा तिकडे जा गेला तर पिंट्या बघ बापा सडू बाची पण पोरग भेट नाही तसं संत महात्म्याने आपल्या शिव्या दिल्या जवळ बोलून सांगितलं पण महाराज तुम्ही करा हरी भक्ती परलो केलं कामा सोडविलं यमा आणि माझी सगळ्याला विनंती आहे ज्या धर्मात जन्म मिळाला त्या धर्माचा थोडा स्वाभिमान बाळगायला शिका माझी विनंती आहे सगळ्यांना सध्या 20 प्रकारचा जिहाद चालू या देशामध्ये काय बोलतात संभाषण करतात मोबाईल आपण सगळे पाहताय लक्षात घ्या लँड जिहाद मूत्र जिहाद थुंक जिहाद लव जिहाद असे 20 प्रकारचे जिहाद चालू आहे गोहत्या चालू आहे जेणेकरून बदनाम झाला पाहिजे हिंदू धर्म आणि पावित्र्य हीन झाला पाहिजे याच्यासाठी षडयंत्र चालू आहे दादानो माझी कळकळची विनंती आहे लव जिहादापासून सावध व्हा तरुण बांधवाला माझी विनंती आहे नांदेडमध्ये 3 महिन्याखाली मी व्हिडिओ बघितला होता 22 वर्षाची पोरगी महाराज रेल्वे स्टेशनच्या समोर रडत होती आणि महाराज 4 पोरांनी तिला उचलून नेलं बलात्कार केला पण तिला कोणी वाचू शकलं नाही दादा ध्यान ठेवा टाळ्या वाजवायची नाही लक्षपूर्वक ऐका सावध होऊन ऐका दिल्लीमध्ये आपल्या एका ताईचे 35 तुकडे केले फ्रीज मध्ये ठेवले नांदेडमध्ये घटना घडते मालेगाव मध्ये 3.5-4 वर्षाच्या यज्ञ नावाच्या मुलीवर बलात्कार होतोय हे षडयंत्र करणारी मंडळी आहे म्हणून माझ्या सर्व तरुण माझ्या तरुणीला माझ्या बहिणीला माझ्या ताईला विनंती आहे आयुष्यात तुमच्या बापानं तुम्हाला काही कमी केलं नाही ताई तुम्हाला आयफोन दिला तुम्हाला मोबाईल दिला तुम्हाला कपडे घेतले नांदेडला शिकाय गेला तुमच्यासाठी बापानं सर्व दिलंय माझ्या ताईला कळकळची विनंती आहे आयुष्यात डॉक्टर होता आलं तर व्हा आयुष्यात इंजिनियर होता आलं तर व्हा आयुष्यात वकील होता आलं तर व्हा नाही झालात काही हरकत नाही पण तुमच्या बापाची स्वाभिमान बापाची 4 चौकात मान खाली जाईल आणि हिंदू धर्माला कलंक लागेल असं कधी वर्तन करू नको तू दुर्गा बन तू लक्ष्मी बन तू काली बन तू दुर्गा बन तू लक्ष्मी बन तू काली बन लेकिन प्यारी बहना कभी ना भुरके वाली बन ही काळाची गरज आहे आणि एका ठिकाणी आहे थोडी जाती तर थोडी बाजूला सारा राजकारण थोडं बाजूला सारा या धर्म मंडपामध्ये माणसानं कधी राजकारण यायचं नाही सध्या महाराज या महाराष्ट्रामध्ये जिथं सत्य तिथं राजकारण यायला लागलं महाराज माझी कळकळची विनंती आहे 3 ठिकाणी कधी राजकारण यायचं नाही गावात कोणाचं लग्न असू द्या राजकारण यायचं नाही गावात कोणाची मौत असू द्या तिथं राजकारण यायचं नाही आणि गावात कोणताही आपला धार्मिक कार्यक्रम असू द्या तिथं राजकारण आणायचं नाही गावाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही दादा ध्यान ठेवा ही काळाची गरज आहे अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरगो टोपी गोल घालतो त्याला टोपी घालायला लाज वाटत नाही 5 वेळा नमाज पडतो त्याला धर्माची लाज वाटत नाही आपले 18 वर्षाचे पोरं 7 दिवसाच्या सप्त्यामध्ये मंदिराकडे येत नाही आपल्या धर्माची शोकांती का दादा अरे रोजाचा महिना सुरुवात झाला जर त्या पोराला त्यांचा आजान पाठ असं तर मला असं वाटतं मुसलमानाचे जर 5 वर्षाच्या पोराला त्यांचा आजान पाठ असेल तर प्रत्येक हिंदू धर्मात त्या तरुणीला आणि तरुण बांधवाला हनुमान त्याचा पाठ असणे काळाची गरज आहे दादा ध्यान ठेवा मला डायरीवर कीर्तन कमी नाहीत कथा कमी नाहीत महाराज रोज कीर्तन आहेत रोज कथा आहेत आता काय कमी प्रवास केला का मी काकाला विचार काका म्हणले महाराज यावंच लागतं मी आलो माझी कळकळीची विनंती आहे दादा धर्मामध्ये आपण आलात ना सकाळी उठल्या कपाळावर गंध लावा हातामध्ये काहीतरी कलेच्या बांधा मुखामध्ये देवाचं नामचिंतन घ्या सध्या येणारी परिस्थिती एवढी भयानक आहे म्हणून सावध व्हा कळकळीची विनंती आहे 39 माझ्या डायरीला असे गाव आहेत पाटील तिथं आम्ही कीर्तन केलं आणि कीर्तन करून तरुण बांधव प्रोत्साहित करून
तिथं आम्ही सामुदायिक दर शनिवारी हनुमान चालीसा सुरुवात केलाय. माझी कळकळीची विनंती आहे, देगावमध्ये सुद्धा 7 दिवसामध्ये दर शनिवारी आपल्या गावात सामुदायिक हनुमान चालीसा पठण झालंच पाहिजे. इथून पुढे सुरुवात करा. जेवढे हनुमान चालीसे लागतील तेवढे गुरुजीला फोन करा, मला फोन करा. तुम्हाला डीजेला सुद्धा मी पैसे मागणार नाही. तुमच्या गावात येऊन जेवढे लागतील, 1000 लागू द्या, 2000 लागू द्या, 500 लागू द्या, सगळे हनुमान चालीसा देण्याचं काम आम्ही करतात. तुम्हाला मागणार सुद्धा नाही. पण 8 दिवसाला हनुमान चालीसा सुरुवात करा. माझी खळखळीची विनंती आहे. दुसरं ताण काही मागणार नाही. तुम्ही एका ठिकाणी या हिंदू धर्माला जपायला शिका. झालं माझं कीर्तन. पण आपलं हिंदुत्व येतं फक्त छत्रपती शिवरायांच्या जयंतीच्या दिवशी. राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. कशाला बिड्या फुकायला? काय काम राजांचं? राजांसारखी दाढी वाढवायची, राजासारखी दाढी वाढवायची, राजांसारखा कट मारायचा, राजांसारखे कपडे घालायचे आणि गाडीवर नाव टाकायचं, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या, जाणता राजा, हिंदवी स्वराज्य, क्षत्रिय कुलावंत असे नाव टाकायचे. ऐके, गाडीवर नाव टाकल्यामुळं राजांना पुरस्कार मिळतो असं नाही. राजांचं मोठेपण आजही आहे, उद्या आहे, काल पण आहे, कधी आहे, तो बाप 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 आहे. ध्यान ठेवा. पण सगळ्या तरुण मानवाला माझी विनंती आहे, ज्या गाडीवर धर्मवीर संभाजी महाराजांचा फोटो आहे आणि ज्या गाडीवर छत्रपती शिवरायांचा फोटो आहे आणि ज्या गाडीवर या छत्रपतींचं नाव आहे, ती गाडी धाब्यावर नाही गेली पाहिजे याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. ही काळाची गरज आहे. एका ठिकाणी या सगळेजण. अरे राजे जन्माला आले त्यावेळेस सगळ्याला महाराज आनंदी आनंद झालाच का नाही? या रयतेसाठी प्राण बलिदान करणारी ही मंडळी आहे महाराज. लाल मातीच्या कणा कणातून सुगंध दरवळला, जिजाई पोटी बाळ शिवाजी जन्माला आला. हर हर महादेव, हर हर महादेव. अरे रयतेच्या या रक्षणा करता उचलली तलवार. अरे दुश्मनांना ठार करोनी केले बहुपकार. अरे केलेल्या त्या उपकाराची हे मर्दा मावळा, केलेल्या त्या उपकाराची ठेवा जरासी भान तुम्हाला. शिवरायाची आन तुम्हाला, शिवरायाची आन. आपल्यासाठी प्राण बलिदान देणारी ही मंडळी आहे. तुम्ही एकत्रीकरण व्हावं, धर्माची जोपासना व्हावी, याच्यासाठी सगळेजण या. आज भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये सेवा करण्याची संधी माझ्या जीवनात प्राप्त झाली. मी माझ्या पूजेसाठी दर्शनासाठी पाटला नेलं होतं. एवढी सुंदर महाराज, सांगू का थोडं? त्यांना म्हणलं महाराज म्हणजे महादेवाची पूजेचं महत्त्व सांगा म्हणलं. आता शिवमहापुराण कथा सांगण्यामध्ये आता सगळीकडे ते सांगतोय. पण आपल्या गावात मंदिर आहे म्हणून 5 मिनिटं घेतो आणि शिवमहापुराण कसं आहे, पूजा कशी करावी माता भगिनी, एवढं सांगतो. सांगू का 5 मिनिटं? 10 मिनिटं का बोर झालं? एकदा बघा त्याच्या सांगा सांगा मला 10 सांगू मिनिटं का? सांगा 10 मिनिटं. सांगू तिकडे पाठीमाग तुमचं म्हणणं काय? सांगा बा. हात वर करा बरं. कोणाकोणावर कीर्तन बंद करा वाटाले. ऐका ऐका, शिव महापुराण कथा असं सांगते, महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर महादेवाला आपण डायरेक्ट पाणी टाकतो का नाही, शाळून केवळ. महादेवाला कधी डायरेक्ट पाणी टाकायचं नाही. आपल्या हातात लोटा आहे ना तांब्या. माता भगिनी लक्षपूर्वक ऐका बरं. माझ्याकडे आता पिंड नाही पण तरी सांगतो. ऐका, हाताकडे ना हे डमी आहे, याच्याकडे बघा. शिवलिंग कसं आहे, उत्तर दिशा इकडे आहे ना, उत्तर दिशा इकडे आहे. आता महादेवाची पिंड तुमच्या समोर आहे. मला काही इथं करून दाखवायची गरज नाही. पण माता भगिनी चूक आपल्याकडे होता कामा नाही. आतापर्यंत माहिती नव्हतं, ठीक आहे. पण चला, मोठा भाग आहे, त्याला 3 तास लागतात. पण तुमच्यासाठी 5 मिनिटात सांगतो. पूजेचं तेवढं महात्म्य सांगतो. त्याला विद्येश्वर संहिता म्हणतात. ऐका, लक्षपूर्वक ऐका. महादेवाच्या मंदिरात गेलं ना, माता भगिनी पहिल्यांदा उत्तरेकडे मुख करून बसायचे पूजेसाठी. उत्तरेकडे. जर एखादा जर शिवभक्त पहिलाच बसला असेल तर मग तुम्ही पश्चिम दिशेला, पूर्व दिशेला बसू शकता. पण रिकामी जर जागा असेल तर उत्तर दिशेला तोंड करून बसायचं पूजेसाठी.
पाणी डायरेक्ट साळुंक्यावर टाकायचं नाही, तर पहिल्यांदा कुठं टाकायचं ऐका. ही साळुंका आहे, पिंड आहे ना, गोलभाग समाप्त झाला, पुढं निमुळता भाग सुरुवात होतो लांबून, बरोबर आहे. याच्या अलीकडच्या कोणत्यावर गणपती बाप्पाचं स्थान आहे, पलीकडच्या साईडला कार्तिक मुनीचं स्थान आहे. मधली भाग जी आहे ना थोडी उंच असते ना, त्याला अशोक सुंदरीची जागा म्हणतात. आणि जे गोल भाग आहे ते पार्वती मातेचं हस्तकमल आहे. म्हणून गेल्यानंतर पहिल्यांदा पाणी गणपती बाप्पाला टाकायचे. कोणत्या दिशेला कळालं? आता पिंड गोल आहे, गोलाकार संपला, निमुळती सुरुवात झाली. या साईडला कोणत्यावर जी आहे ना ते गणपती बाप्पा आहेत, म्हणून थोडं पाणी त्याच्यातलं गणपती बाप्पाला टाकायचे. दुसरं पाणी त्या कोणत्यावर टाकायचे, ते कार्तिक मुनीला टाकायचे. तिसरं पाणी थोडं टाकायचे, मधली जागा अशोक सुंदरीची तिथं टाकायचंय. चौथं थोडं पाणी पार्वती मातेच्या हस्तकमलावरती टाकायचंय. आणि मग सर्व पाणी महादेवाच्या पिंडीवरती टाकायचे. लक्षात आलं? महादेवाच्या पूजेमध्ये कधी सुद्धा लाल फुल वापरायचं नाही. म्हणजे महाराज लाल फुल म्हणजे महादेवाच्या पिंडीवर म्हणजे पार्वती मातेच्या हस्तकमलावरती गणपती बाप्पाला, कार्तिक मुनीला, अशोक सुंदरीला लाल फुल वाहू शकता, पण महादेवाच्या साळुंकीवर लाल फुल कधी व्हायचं नाही. आता लाल फुल का वापरत नाही याचं कारण आता एवढ्या लवकर सांगता येत नाही. ऐका, महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी करायची नाही. दत्त महाप्रभूला 3 प्रदक्षिणा करायच्या, हनुमंतराला 3 करायच्या, गणपती बाप्पाला 4 करायच्या. जेवढे काही विष्णूचे अवतार आहेत त्या सगळ्या भगवंताला 4 प्रदक्षिणा करायच्या. किती कोणत्या देवाला प्रदक्षिणा करायची याचं शास्त्र आहे. सकाळी आंघोळ कसं करा याचं शास्त्र आहे. उठल्या उठल्या काय माणसाने केलं पाहिजे याचं शास्त्र आहे. हे सगळी विधी आहे, पण सगळे एवढं काही सांगता होत नाही. पण महादेवाचं एवढं सांगतो, लक्षपूर्वक ऐका. माता भगिनी, महादेवाला अर्धी प्रदक्षिणा का करतात याचं कारण आहे, महादेवाच्या पिंडीवरती जलधारी असते, तुमच्याकडे काय म्हणतात, गळती. त्या गळतीपासून पाठी साळुंकेपर्यंत जेवढी जागा असती ना तेवढ्या जागेमध्ये महादेवाच्या 5 पोरी वास्तव्य करतात. जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देव. जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देव या 5 पोरी सतत महादेवाच्या अंगावर जलाभिषेक करतात. जिथून महादेवाचं तीर्थ पडलेलं आहे, लिंग समाप्त झालं, पिंड समाप्त झाली, तिथून जिथपर्यंत आता महादेवाचं तीर्थ गेलेलं आहे तिथपर्यंत महादेवाची सेवा करण्यासाठी आणि महादेवाचं तीर्थ घेण्यासाठी 33 कोटी देवता तिथं वास्तव्य करतात. म्हणून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा करायची नाही. जर तुम्ही पूर्ण प्रदक्षिणा केली तर 33 कोटी देवता तुमच्या पायाखाली तोडव्याचं पातक तुमच्या डोक्यावर बसतं. म्हणून महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधी करायची नाही. ज्या माणसाला झोप येत नाही त्या माणसानं बेलाचं पान एक उशाला घ्यायचंय, ब्रह्मचारी व्रत करायचंय. आणि मी आता सांगितलेले 5 नाव घ्यायचे, जया, विषहारा, शामलीबारी, दौतली आणि देव. या 5 मुलीचे नावं घेतले की माणसाला निवांत झोप लागते, स्वप्नदोष सुद्धा होऊ शकत नाही. महादेवाच्या बेलामध्ये एवढा पावर आहे. एखादा रुद्राक्ष जर गळ्यामध्ये असेल, रुद्राक्ष 14 मुखी रुद्राक्ष आहेत. एक मुखी रुद्राक्ष विद्येश्वर संहितेमध्ये सांगितलेलं आहे, एक मुखी रुद्राक्ष मिळणं कठीण आहे, मिळालं तर त्याचं जतन करा. ऐका, या जगतामध्ये एक मुखी रुद्राक्ष मिळणं जसं कठीण आहे तसं या जगतामध्ये एक मुखी मनुष्य सुद्धा मिळणं कठीण आहे. जर एक मुखी रुद्राक्ष मिळाला आणि एक मुखी जर मनुष्य मिळाला, आयुष्यभर त्याचं जतन करा, पुन्हा मिळणं शक्य नाही. एक मुखी रुद्राक्ष जर मिळाला तर माणसाला मला आयुष्यात काही कमी पडत नाही, लक्ष्मीची प्राप्ती होते. 2 मुखी रुद्राक्ष जर प्राप्त झाला तर कामना पूर्ण होते. 3 मुखी रुद्राक्ष जर धारण केला तर माणसाला विद्या प्राप्ती होते. जे मुलं आहेत ना यांच्या गळ्यामध्ये 3 मुखी रुद्राक्ष बांधा. त्याचा मंत्र आहे ओम हिम नमः. ओम हिम नमः असा मंत्र आहे त्याचा. आणि त्याला सिद्धी करावी लागते, पंचगव्याने स्नान करावं लागतं आणि मग तो रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करावा लागतो. एवढं महात्म्य आहे. मग शिवपूजा कशी करावी याचं तुम्हाला सांगितलं. महादेवाच्या पूजेमध्ये काय काय टाकलं पाहिजे, महादेवाला किती अर्पण करायचं आहे, बेल कसं अर्पण करायचं आहे, पितृदोष कसा घालवायचा याचं सुद्धा शास्त्र आहे. पण हे सगळं सांगणं होत नाही महाराज. भरपूर कथा आहे, मोठी आहे. पण सगळ्याला माझी विनंती आहे, महादेवाची सगळी सोपी पूजा आहे. महादेवाला 1 लोटा जल बस, सगळ्याला माहिती आहे. पण पाणी व्हायचंय, पण मी सांगितल्याप्रमाणे पाणी व्हायचंय. कसं टाकायचं नाही, मी सांगितलं तसं अर्पण करायचं. महादेवाला जर 1 लाख बेल व्हायला तर माणूस 100 वर्ष आयुष्य जगतो. 1 कोटी जर बेल अर्पण केला तर मनुष्य राज्य गादीवर बसतो. माणसानं जर 1 लाख धोत्र्याचे फुलं जर अर्पण केले, 1 लाख धोत्र्याचे फळं जर महादेवाला अर्पण केले तर माणसाला मुलगा होतो. आणि 1 लाख जर आपण जर महादेवाला ध्रुव अर्पण केल्या तर माणसाला मुलगी होते. आणि ज्या माणसाचं पोराचं लग्न होत नाही त्या पोरानं महादेवाला 1 लाख जाईजूचे फुलं अर्पण केले की त्याचं लग्न होते, त्याला बायको मिळते. मी खोटं सांगत नाही बरं, पाटील खोटं सांगत नाही.
एका ठिकाणी व्यंकट पाटील काय म्हणा लक्षात आले की ज्याचं लग्न होत नाही पोरो ऐका आता सध्या काका एवढा उपाय सांगतो का त्याची गरज आहे सध्या सांगतो आता बरं वाटलं ते 7 दिवस लागतात मग ऐका ऐका लक्षपूर्वक ऐका एक सांगतो आता शेवटचं का सांगतो आता रामभाऊचं जमलंय त्याला गरज नाही आता ऐका ऐका ज्या मुलीला मुलं येतात पाहतात निघून जातात पण महाराज सोयरीक जमत नाही मुलांना मुलगी मिळत नाही त्या माणसानं अष्टमीच्या दिवशी सोमवारी यावा अष्टमी तिथी यावी आणि सोमवार यावा आता कालची अष्टमी तिथी होती सोमवार होता एवढा भारी होता मुहूर्त त्या दिवशी जर सकाळी उठून जर महादेवाची पूजा केली मी सांगितल्याप्रमाणे 2 नागिनीची पानं घ्यायची एका नागीच्या पानावर स्वस्ती काढायचं कुंकुमाने एका पानावर हळदीनं स्वस्ती काढायचं ज्या पानावर हळदीनं स्वस्ती काढले त्या पानावर कुंकवाच्या अक्षता टाकायच्या ज्या पानावर कुंकवाचं स्वस्ती काढे त्या पानावर हळदीच्या अक्षता टाकायच्या हे दोन्ही पानं जर महादेवाच्या मंदिरात नेऊन जर अष्टमीच्या दिवशी सोमवार असावा त्या दिवशी जर महादेवाला अर्पण केल्या तर तिथून पुढं 6 महिन्यात त्या मुलाचा लग्न सोहळा संपन्न होतो हे महादेवाचं त्याला आशीर्वाद आहे ध्यान ठेवा पितृदोष किती मोठा असू द्या प्रत्येकाच्या घरी पितृदोष असतो पितृदोष कसा ओळखायचा करता पुरुष जेवायला बसला त्याच्या जर ताटात केस निघाला समजायचा पितृदोष आहे कालसर्पदोष आहे मग त्यानं घेतलेलं कार्य सिद्धीला जात नाही मग तिथं जावं लागतं नारायणाकबळी करावं लागते त्रिपिंडी दोष करावा लागतो शिव महापुराण कथा सहज सोपा उपाय सांगते ज्या माणसाला पितृदोष सांगितलाय कालसर्पदोष सांगितलेला आहे त्या माणसानं अमावस्येच्या दिवशी सकाळी बेलाचं फळ घ्यायचं थोडं कट करायचं आतला गाभाराचा रस काढायचा मधला गर्भ काढायचा तो रिकामं फळ करायचं गव्हाची कणिक कुंकू टाकून लालसर करायची आणि त्याच्यामध्ये कणिक भरायची लाल वस्त्रामध्ये ते फळ बांधायचं बेलाचं फळ अमावस्येच्या दिवशी सकाळी 10:30 ते 11:30 या वेळेमध्ये जर ते फळ आपल्या घरातल्या माणसानं त्याचं दर्शन घेऊन त्याला स्पर्श करून घराभोवती जर ते फळ फिरून पिंपळाच्या झाडाखाली जर पुरून टाकलं जर दिवा लावून जर आपण परत निघून आला तर तुमच्या घरचा पितृदोष निवृत्त झाला तुमच्या घराचं लक्षण भोला भंडारी करत असतो ध्यान ठेवा साधे उपाय करून बघा साधा उपाय असे भरपूर टोटके आहेत आपल्याकडे वेळ कमी आहे पण मनोभावे भगवंताची पूजा करा महादेव एवढा मोठा आहे आणि मला तर एवढं भारी वाटलं पाटील कारण का आपल्या महादेवाचं नावच आहे मनकामेश्वर आपली मनोकामना पूर्ण करणारा जो ईश्वर आहे त्याचं नाव आहे मनकामेश्वर भगवान बोले मनकामेश्वर भगवान की म्हणून आपण गोड अशी महाराज निवेदन केलंय महादेवाची सेवा करा आयुष्यात काही तुम्हाला कमी पडणार नाही मग इथे येण्याचा योगाला 15 मिनिटं जास्त झाले रागता आलं नाही ना 15 मिनिटं जास्त घेते म्हणून रागता आलं नाही ना आणि आला तरी काय करणार आहे मेथामती यात अवकाश धावते बघा आपण आता भावता करण्याचा प्रयत्न केला बाबाजी आहेत बाबाजी त्यांनी विनम्रपणे माता ठेवतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो ज्ञानेश्वर शेवटचं भजन दोन्ही हात वर करा मन कामेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये आहोत आपण त्याला सुंदर असं महाराज भजनामध्ये तल्लीन करायचंय दोन्ही हात वर करा ज्यांना हात आहेत त्यांनी हात वर करा ज्यांना नाहीत त्यांना खाली ठेवा दोन्ही हात वर पलीकड तिथं पाठीमागं बसलेले इवाई इवाई दोन्ही हात वर तिकडं मंडपाच्या पाठीमाग बसलेले तिथं जावाई ते 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 छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या समोर दोन्ही हात वर दोन्ही हात दुकानापाशी बसलेले पोरं खाली बसला उठ दोन्ही हात वर कर हा सर मला काय दिसत नाही वाटलं का दोन्ही हात वर करा सगळेजण ज्यानं वर हात करून भजन करणार नाही इथून घरी गेले इथू चावल्याशिवाय राहणार नाही दोन्ही हात वर करून सुंदर नामदेव माझा 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 नामदेव माझा मी नामदेव
आपण हिंदू हिंदू अशाचा गर्व सगळ्यांना असला पाहिजे. आम्ही बेबीच्या देठापासून भजन केलं इमानदारीनं. प्रत्येकाला शपथ आहे शेजारची. बेबीच्या देठापासून आवाज घुमला पाहिजे. आपला आवाज ऐकून पाकिस्तान नाही घाबरत चालेल, पण हैदराबाद नक्कीच घाबरला पाहिजे. एवढा आवाज घोषा आपला आला पाहिजे. तिकडे उभा टाकले पोरं, ज्यांच्याकडे मोबाईल त्याने मोबाईल काढा. इंस्टाग्राम वाले मोबाईल काढा, रील्स बनवा. कळू द्या सगळ्या महाराष्ट्राला. देगावचा सप्ताह 5वा दिवस, शंकर महाराज लोंढे यांचं कीर्तन. जय घोष, हर हर महादेव गर्जना. त्रिपुणात बस घुमली पाहिजे, दुमदुमली पाहिजे. देगाव नगरी पंढरपूर नगरी झाली पाहिजे. काढा मोबाईल सगळेजण आणि इंस्टाग्रामला रील्स टाका, स्टोरी ठेवा आणि मला मेन्शन करा. शंकर महाराज लोंढे असं इंग्लिश मध्ये टाका आणि मला मेन्शन करा. फॉलो केला पाहिजे. दोन्ही हात करा, सगळेजण काढा मोबाईल, दोन्ही हात पकडून सगळेजण जय घोष करायचा. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर अष्टपती गजपती भूपती छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हिंदू धर्म की माता की जय श्रीराम, जय श्रीराम, रामचंद्र भगवान की, सीता हनुमान की. हर हर तुम्ही म्हणा खालचे बघू द्या. मस्त रोज महाप्रसाद चालू. दोन्ही हात वर करून तुमचा आवाज किती आहे बघू द्या. देगावकर दोन्ही आवाज माता बघणी, तुमचा सुद्धा आवाज आला पाहिजे. बरं जे म्हणू का, हा घरी कसं मोठ्यांमध्ये ह्याला तर एक आवाज अजून पैसे ते असं इथं मोठ्या. दोन्ही हात वर, दोन्ही हात वर, दोन्ही हात वर. देगावचा आवाज घुमला पाहिजे. हर 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 जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. आता मात्र 4च वाजतात गेले. हो द्या आता. हो द्या आता. करा आता, हात वर करा आता सगळेजण. दोन्ही हात वर करून समजून आता आपला आवाज दिला नाही पाहिजे. रामभाऊ आता आलं पाहिजे. दोन्ही हात वर. हा छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर भवानी, भवानी. वाह का नाही? वा, आमच्या मावळ्यानं तिकडून घोषणा दिली. वा गा विठ्ठल जय जय Hare
आता उतारे ते म्हणाले तो कामनी भोग गेला निवारी झाला. हे करोनी आरती जत्र पाणी ओवाळते उडले नावाचा रंग काळा दिवस हा पहाव सकळा भुवंत तुम्ही बाळा उडले नावाचा रंग काळा दिवस हे तुका वाळला माझी आरती राजा महादेवते जाते संत संगे सर्व काळा खंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागे स्नान तुका मागे हेचे दार मागणे ते हृदय देशील तरी पाय पांडुरंगा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संताची रामकृष्ण. आज अखंड हरिनाम सप्ताहातील 5वी कीर्तन सेवा